रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं अतिशय सुंदर गाणं आहे. हो. वारी चुकायची नाही. ते ऐकल्यानंतर मी पुन्हा सांगतो की म्हणजे रोमांचित व्हायला होतं. माय लेकराची नाळ कधी तुटायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही, तुझ्या दर्शनाची असं कधी थांबायची नाही. बाबा महाराज हो. सातारकर म्हणाले होते की कोविडमध्ये वारी वारकऱ्यांची नाही चुकली, वारी विठ्ठलाची चुकली. हो. त्या गाण्याची पार्श्वभूमी सांगायला मला आवडेल की लॉकडाऊनमध्ये आपण बघितलं की सगळं जग थांबलं होतं. नमस्कार, मी आर.जे. बंड्या. ऑन द टॉक्स या यूट्यूब चॅनलवरच्या आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुरी आषाढी एकादशीच्या यात्रेच्या निमित्तानं अगदी ऊन वारा पाऊस याची कोणती तमा न बाळगता पायी पायी चालत जातो विठुरायाच्या ओढीनं. आजच्या आपल्या आषाढी एकादशी विशेष सोहळ्यासाठी अतिविशेष पाहुणे आपल्याबरोबर आहेत. मी त्यांची ओळख तुम्हाला करून देतो. खरं तर कार्यक्रमाचा भाग म्हणून ती ओळख करून द्यावी लागते म्हणून मी देतो आहे, नाही तर त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. आत्ता माझ्याबरोबर आहेत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोळघराचे वंशज, त्याचबरोबर महाराष्ट्राचे शौर्य गायक, सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गांधी. अवधूतजी, स्वागत आहे तुमचं. रामकृष्ण हरी. आणि या पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की अवधूत गांधी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, सन्मित्र आहेत. आमचा अनेक वर्षांपासूनचा परिचय. प्रेमानं मी त्यांना माऊली म्हणतो, तर या संपूर्ण मुलाखतीत मी त्यांना माऊली म्हणून बोलतं करणार आहे. पुन्हा एकदा रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमच्या ओळखीमध्ये मी सांगितलं की आपल्याकडे आजोळघराची परंपरा आहे. हो. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या. तर सगळ्यात आधी मला या परंपरेबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान ज्येष्ठवद्य अष्टमीला होतं आणि प्रस्थान झाल्यानंतर ज्या वाड्यामध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम, आता वाडा राहिला नाही, आता ते दर्शन मंडप झालेलं आहे तिथे, पण ती परंपरा कायम आहे. तर ज्या ठिकाणी तो मुक्काम असतो तो गांधीवाडा म्हणजे आजोळघर. म्हणजे प्रस्थान झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा करून माऊलींची पालखी त्या ठिकाणी विसावते आणि त्या रात्रीची पूजा, आरती, पहाटेचा अभिषेक, सगळा सोहळा तो जो काही आहे तो त्या ठिकाणी पार पडतो. सगळे कुटुंबीय वर्षभर त्या सेवेची वाट बघत असतात आणि अतिशय हृदय असा हा सोहळा असतो. आणि याची देही याची डोळा आपल्या पूर्व पुण्याईनं हा अनुभवायला मिळतो गेले अनेक वर्ष. तर त्यासाठी खरोखरच कृतकृत्य आहे की अशा परंपरेत जन्म मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. आणि इतक्या उत्साहानं तुम्ही ते सगळं करत असता. हो हो. तिथे येणाऱ्या सगळ्या मानकऱ्यांचा मानपान असेल, हो. माऊलींचं स्वागत असेल, माऊलींचं कोडकौतुक असेल, याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे. हो हो. मी त्या संपूर्ण प्रक्रियेचा भाग नसलो तरी माझी उपस्थिती नेहमी तिथे असते. हो. आणि आत्ता हे सगळं बोलताना माझ्या अंगावरती रोमांच उभे राहिलेत, कारण तो सगळा सोहळा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. माऊली, याचबरोबर आपल्याकडे एक फार महत्त्वाची परंपरा आहे. नरसिंह सरस्वती महाराज हो. यांच्या मठाची जबाबदारी आपल्याकडे आहे. आपण त्याचे सुद्धा वंशपरंपरागत पुजारी आहात. या परंपरेबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. हा, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे 1870च्या दशकामध्ये आळंदीला आले. त्याआधी पंढरपूरला त्यांचं 12 वर्ष वास्तव्य होतं. आणि संतांचं कार्य काय आहे की भक्ती मार्गातनं भटकलेल्यांना मार्गावरती आणणं. तसं ते कार्य महाराजांनी पंढरपूरला केलं. महाराजांनी त्या काळामध्ये चालू केलेल्या काही परंपरा आपण म्हणूयात त्या आज तागायत पंढरपूरलाही चालू आहेत. तसंच महाराज आळंदीला आले. पांडुरंगाच्या आज्ञेनं दंडकमंडलू त्यांनी चंद्रभागेमध्ये विसर्जन केला आणि श्री विठ्ठल नामघोष करत ते आळंदीला आले. आळंदीला 12 वर्ष आळंदीला वास्तव्य होतं. आणि श्री गुरुचरित्रामध्ये जसे चरित्र आहे महाराजांचं, चमत्कार आहेत, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, तशा पद्धतीचं चरित्र महाराजांचं आळंदीमध्ये आहे. आणि महाराज स्वतः माऊलींसमोर भजन करायचे. बरं. लोकांना त्या काळामध्ये भजन मार्गापासून जे भटकलेले लोक होते, आपण पारतंत्र्यात असूनसुद्धा लोक जुगार व्यसनांच्या नादी लागले होते, तमाशाच्या नादी लागले होते. मग त्या लोकांना भजनमार्गी लावण्याचं काम महाराजांनी केलं. तर महाराज भजन करायचे आणि खिरापतीची पद्धत मुख्यत्वे करून महाराजांनी चालू केली की भजन झाल्यावर खिरापत, मग मिठाई वगैरे वाटायचे. ते त्या चरित्रामध्ये महाराजांचे उल्लेख आहे कशा पद्धतीने महाराज. तर गंमत अशी भजनाला 5 असायचे, खिरापतीला 50 असायचे. ती परंपरा आजही गावामध्ये आपल्याला बघायला मिळते की गावकरी भजन चालू असतं आणि बाहेर शेकोटी करत काही लोक बसलेले असतात आणि त्यांना बरोबर भैरवी माहिती असते की बाबा झालं की खिरापत मिळणार. असो, पण खिरापतीच्या निमित्ताने तरी भजन मार्गाला लोक लागतात. तर ते महाराजांनी हे कार्य केलं. महाराजांनी आज जो माऊलींचा गेल्या वर्षी भव्य रथोत्सव झाला कार्तिकीवारीमध्ये, जो रथ शिसम लाकडाचा भव्य रथ आहे, अतिशय सुंदर नक्षीकाम केलेला, तो महाराजांनी घडवला. त्याचबरोबर मुक्ताबाई मंडप, माऊलींच्या संजीवन समाधीच्या मागं मंडप होता, तो मंडप महाराजांनी बांधून घेतला होता. गोपाळपुरामध्ये महाराजांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती स्थापन केल्या आणि त्याच मंदिराच्या गाभाऱ्यात तिथं महाराजांची संजीवन समाधी आहे. माझे खापर पणजोबा
लक्ष्मणभाऊ गांधी माझ्या पणजोबांचे चुलते. पणजोबांचे आईवडील लहानपणी वारले. चुलते लक्ष्मणभाऊ गांधी यांनीच, त्यांना आबाकाका म्हणायचे, त्यांनीच माझ्या पणजोबा श्रीपादबुवा गांधी त्यांचा सांभाळ केला. आणि मग त्यांना नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी संन्यासाश्रमाची दीक्षा दिली. वासुदेवानंद सरस्वती त्यांचं नाव. तर तिथपासून आमची सेवेची परंपरा, महाराजांनी स्वतः आमच्या घराण्याकडे ही सेवा दिलेली आहे. आणि आज जो काही संपूर्ण महाराष्ट्राला म्हणा किंवा सगळ्यांना जो अवधूत गांधी आज सगळा दिसतो ती त्यांची कृपा आहे. वा, माऊलींची आणि स्वामी महाराजांची. वा, माऊलींची आणि स्वामी महाराजांची कृपा. खरं तर आपल्या कर्तृत्वाला जर अशा महान विभूतींची कृपा लाभली तर आपलं कर्तृत्व आणखीन उजळून निघतं, त्याला वेगळी झळाळी प्राप्त होते. माऊली, तुम्ही प्राणीमित्र आहात, हो. तुम्ही पक्षीमित्र आहात, तुम्ही सर्पमित्र आहात, तुम्ही म्हणे मंत्रांना साप पकडायचे लहानपणी. नाही, ॲक्च्युली काय माहिती आहे का, मला त्याचं तंत्र माहिती आहे. मंत्र नाही, पण तंत्र माहिती होतं. माझ्या ग्रुपमध्ये शिरीष शेरकर म्हणून माझे मित्र भजनाच्या ग्रुपमध्ये होते. मला आवड होती, मग त्यांनी मला साप पकडायचं बेसिक ट्रेनिंग त्यांनी दिलं. आणि मग आपल्या पिंपरी चिंचवड बहिणाबाई उद्यानचे अधीक्षक होते डॉक्टर अनिल कुमार खैरे सर, त्यांनी मग पुढचं मार्गदर्शन केलं. आणि मग मी जवळजवळ आळंदीत जोपर्यंत वास्तव्य होतो, 15-20 वर्ष आळंदीच्या पंचक्रोशीत 50-50 किलोमीटर जाऊन साप पकडले. वा, म्हणजे गंमत सांगतो की माझ्याबद्दल काही दंतकथा पण बऱ्याच वेळेला लोक सांगायचे. किस्सा म्हणजे असा किस्सा घडला की आळंदीला आपलं हॉटेल आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या महाद्वारा चौकात समोर पुढे. तिथं हॉटेलमध्ये एका टेबलवर काही मुलं बसली, त्यांच्या बाजूला मी बसलो होतो आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. त्यातला एक जण सांगत होता आमच्या गावात अवधूत गांधी म्हणून असे आणि ते मंत्र म्हणून साप पकडतात वगैरे वगैरे असं काय तो सांगत होता. आणि ती मुलं अशी ओव्हरवेल म्हणून ऐकत होती. मी जाऊन त्याच्यापाशी उभा राहिलो. अरे म्हणलं काहीतरी काय सांगतो, म्हणलं असं कुठं काय असतं का. तो मला म्हणला तुम्हाला काय माहिती, मी डोळ्याने बघितलं म्हटला. त्याला शेजारचं सांगितलं अरे हेच अवधूत गांधी आहेत. पण मी त्याला असं या गोष्टी आहेत, पण ही साधनेचा तो मार्ग वेगळा आहे. तांत्रिक साधना, मंत्र, ते सगळं. पण माझ्याकडं कृपेची साधन आहे. वा, मग ते संगीत असो किंवा इतर कुठलं. आणि मी असं समजतो की मला माझ्या आयुष्यातला तो एक टप्पा होता की ती माझ्याकडून सेवा घडायची होती. ते प्राणी असतील, पक्षी असतील, जे कोण असतील त्यांची सेवा घडायची होती. माऊली, तुम्ही प्राणीमात्रांवरती प्रेम करणारे, पक्षीमित्र, प्राणीमित्र, सर्पमित्र, शाळेमध्ये असताना तुम्ही फार मानगुटी पकडल्या पोरांच्या पैलवानकी करता. मी भयंकर बंडखोर वृत्ती, म्हणजे काय म्हणतात त्याला, विचित्र होतो म्हणजे लहानपणी. विचित्र म्हणजे द्वाड, हां, खऱ्या अर्थानं द्वाड म्हणजे मी ऑलमोस्ट रोज मार खायचो. बॅक बेंचर्स, मारामाऱ्या, मस्ती, शाळा बुडवून पोहायला जाणं. इंद्रायणी नदी, दुर्दैवाने अवस्था फार वाईट आहे आज, पण इंद्रायणीच्या अंगाखांद्यावर वाढलो आम्ही खेळ. म्हणजे इंद्रायणीचा 2 किलोमीटरचा पूर्ण परिसर आळंदीतला जो आहे त्याच्या खाचान खोचा माहिती होत्या आम्हाला. मी तुम्हाला इंटरप्ट करतो. इंद्रायणीची अवस्था आत्ता खराब आहे, ह्या वाक्यामध्ये खूप जास्त वेदना त्या इंद्रायणी काठी ज्यांचं बालपण गेलं आहे, जे इंद्रायणीच्या अंगाखांद्यावरती खेळलेत, त्यांच्या बोलण्यातून ती जाणवती आहे. संबंधितांना या पॉडकास्टच्या निमित्तानं विनंती आहे की इंद्रायणीला शुद्ध आणि तिला आणखीन छान करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते अधिकाधिक वाढवावेत आणि आपली इंद्रायणी स्वच्छ व्हावी, तसे प्रयत्न सुरू आहेत. अगदी अगदी. आता मी पुन्हा येतो. तुम्ही द्वाड होते, मस्ती करायचे आणि पहिलवानकी करत होते तुम्ही. हो, शाळेमध्ये असताना जे आम्हाला शाळेत गुरुजी होते शिकवायला, संध्याकाळी तालमीत तेच वस्ताद होते आम्हाला, महादेवराव कुऱ्हाडे गुरुजी म्हणून. आणि मग त्यांच्या हाताखाली मी तयार झालो. पण नंतर मग पुढं हायस्कूलला गेल्यानंतर मग खेळात वगैरे होतो, पण मग ते थोडंसं मागं पडलं आणि मग गाणं आणि इकडे जास्त वळल्यामुळे माझं सुरुवात पखवाज वादने झाली. मी लहानपणी मी ऐकून बघत मी तबला पखवाज वाजवायला शिकलो. आणि नंतर माझ्या महत्भागाने ज्यांना मृदंग महर्षी म्हणलं जातं, हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाबूरावजी डवरे गुरुजी, त्यांच्याकडे काही वर्ष मला पखवाज शिकायला मिळाला. अरे वा. आणि ज्यांचे शिष्य प्रभावळ खूप मोठी, म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य सदानंद गुरुजी आळंदीकर हे त्यांचे शिष्य, वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण किसन महाराज साखरे हे त्यांचे शिष्य, असे खूप मोठी शिष्य परंपरा. आणि त्यांच्या परंपरेमध्ये आम्हाला शिकायला मिळालं गुरुजींकडं. आणि मला कुठंतरी त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं तुझं गाण्याकडं जास्त हे आहे, थोडं गाण्याकडं लक्ष दे. मी जाणीवपूर्वक तुम्हाला 2 प्रश्न विचारले की सर्पमित्र असताना साप पकडणं असेल, पैलवान असताना समोरच्या पैलवानाची मान पकडणं असेल, असं करता करता तुम्ही कानरसिक जे आहेत किंवा गानरसिक जे आहेत त्यांची नस बरोबर पकडली माऊली. आध्यात्मिक परंपरेच्या घरात जन्माला येऊन संगीताचं कोणतंही तसं शिक्षण न घेता आज महाराष्ट्राचा शौर्य गायक होण्याची किमया साधणं, मला माहिती आहे तुमचा याला रिप्लाय काय असेल, उत्तर काय असेल, ही माऊलींची कृपा आहे, पण त्यामागे तुमची साधना आहे. ही किमया कशी साधली तुम्ही, काय सांगाल? नाही, खरं तर कृपा हे सगळ्यात मोठं त्याच्यातलं उत्तर आहेच आहे. कारण म्हणलं तर 99.999 जे काय असेल ते तेवढं
सगळी कृपा आहे आणि बाकीचं उरलेलं जे काय असेल ते तुम्ही म्हणता तसं काय साधना वगैरे, पण ते अर्थात आमच्या घरामध्ये सगळेच कलाकार, म्हणजे माझे मोठे काका म्हणजे आळंदीचे माझे नगराध्यक्ष सुरेश नरहर गांधी हे उत्तम गायक, उत्तम भजन उत्तम, त्यांचं हस्ताक्षर उत्तम, चित्रकला उत्तम, ज्योतिषशास्त्राचं ज्ञान उत्तम. तर माझे वडील उत्तम गायक वारकरी भजन परंपरेत. पण ह्या सगळ्या लोकांनी, माझे 3 नंबरचे काका म्हणजे ते लहान असताना गुरुवारे मामासाहेब दांडेकर त्यांना वारकरी शिक्षण संस्थेत चाल म्हणायला घेऊन जायचे. पण ह्या सगळ्या लोकांनी सेवेपुरतं ते मर्यादित ठेवलं, सेवा म्हणूनच मर्यादित ठेवलं. माऊलींच्या कृपेने मीच एकटा असं आहे की मला ते प्रोफेशनल म्हणून मला ते करता म्हणजे त्यांच्या कृपेने मिळालं मला हे प्रोफेशन म्हणूनच. आणि माझी आई मला मांडीवर घेऊन महाराजांच्या मठामध्ये संजीवन समाधीसमोर दत्तात्रयांची भजनं गायची, करुणा त्रिपदी गायची. आणि मठामध्ये माझ्या लहानपणापासून अनेक मोठमोठ्या कलाकारांचं भजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, गाणं, हे सगळं मला कानावर पडत गेलं. आणि तिथं ते सगळे संस्कार मुरत गेले कुठंतरी. वा. आणि गंमत सांगायचं म्हणजे एकच परंपरा नाही, मठामध्ये नारदीय कीर्तन परंपरेचं कीर्तन महाराजांच्या उत्सवामध्ये पौष पौर्णिमेला महाराजांचा समाधी सोहळा असतो, तर पौष पौर्णिमेच्या उत्सवामध्ये नारदी कीर्तनाची परंपरा आणि शेवटचं काल्याचं कीर्तन वारकरी कीर्तन असतं. तेव्हा माझ्या लहानपणी जे नंतर करवीर पीठाचे शंकराचार्य होते रामचंद्रभाऊ कराडकर पूर्वाश्रमीचे, त्यांची कीर्तनं व्हायची, त्यांच्या वडिलांची कीर्तनं पण व्हायची. आणि अशी ख्याती होती त्या दोघांचीही की त्यांचं कीर्तन चालू असताना मठाबाहेरचा पूर्ण रस्ता, संपूर्ण चौक सगळं पूर्ण फुलून जायचा श्रोत्यांनी. आणि त्यांचं गाणं म्हणजे फारच अप्रतिम, म्हणजे फार कमाल. मला एक किस्सा आठवतो. एकदा एका मंचावरती वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ज्यांना म्हणलं जायचं, सातारकर परंपरेतले ज्यांनी कळसावर नेऊन ठेवली सातारकर परंपरा, आपल्या सर्वांचे लाडके गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर आणि कराडकर बुवा म्हणजे शंकराचार्य, हे दोघं एका वेळी एका मंचावर होते. अरे वा. आणि बाबा महाराजांनी म्हणलं की थोडंसं भजन तुमचं, तुम्ही जरी शंकराचार्य असलात तरी पूर्वाश्रमीचे कीर्तनकार आहात, तर थोडंसं आपण, ते म्हटलं की आता मर्यादा असतात ना शंकराचार्य म्हटल्यावर, पण भक्तिगीता किंवा अभंग गायला. आणि मी खरं सांगतो, मी आयुष्यात तो कधीच प्रसंग विसरू शकणार नाही. बाबा महाराज आणि ते दोघांचे आवाज मधाळ अगदी फार, आणि ते ज्या पद्धतीने ते अभंग गायले दोघं, आयुष्यात कधी विसरू शकत नाही. असे आशीर्वाद मिळत गेले. त्याचबरोबर लोककला परंपरातले पण अनेक आशीर्वाद मला लहानपणापासून मिळत गेले. भारुडं व्हायचे आळंदीला माऊलींच्या मंदिरामध्ये. वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज भोगसे, नेत्रदीपक भारुड काय असतं आणि शास्त्रशुद्ध भारुड काय असतं, त्यांचं भारुड पाहत पाहत लहानाचा मोठा झालो. त्याच्यानंतर ज्यांच्याबरोबर, ज्यांच्या सहवासात राहून मी म्हणजे घडलो खऱ्या अर्थाने, माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार, संत वाङ्मयाचे आणि लोकसंगीताचे सुद्धा व्यासंगी अभ्यासक, लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे सरांबरोबर जवळजवळ 25 वर्षाचा काळ आणि भारुडांचे 2500 जवळ प्रयोग आम्ही केले. तर हे सगळे आशीर्वाद मिळत 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 घडत गेलो. वा. पण मग तुम्हाला आणखीन वेगळ्या क्षेत्रात करिअर करता आलं असते की? राजकारण अगदी तुमच्या घरातच आहे, तर त्याचा कधी विचार नाही केला तुम्ही? नाही. काय झालं की आता माझ्या पणजोबांपासून राजकारणाची परंपरा होती. पणजोबा नगरसेवक होते, आजोबा, आजी, वडील, काका नगराध्यक्ष होते सगळं, आणि घरात ते सगळं पाहिलं वातावरण लहानपणापासून. आणि मला कुठंतरी मला समभाव ते म्हणजे त्या एका वातावरणाची चीड यायची मला, की मला नको वाटायचं ते. मी वेगळ्या ह्याच्यात रमणार मला, म्हणून मग संगीत मला लहानपणापासून प्रचंड. म्हणजे मी पंढरपूरला असताना लहानपणी एकदा, माझ्या आईचं माहेर पंढरपूर आहे आणि उत्पातांचं घर तिचं, म्हणजे माझ्या आजोबा लहानपणी पंढरपूर सोडून बाहेर पडले होते, पण माझा मामा नोकरीला असताना पंढरपुरात होता. तर आम्ही वारीच्या दरम्यान पंढरपूरला गेलो होतो एकदा, आणि आईबरोबर मामी वगैरे आम्ही असं फिरत असताना भीमसेन जोशींचं गाणं लागलं होतं एका ठिकाणी, आणि मी हात सोडून तिथं ऐकत. कुठलं होतं ते गाणं? इंद्रायणी काठी. कसं? इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी. अशा अनेक त्यांचे आपण ऐकत लहानच मोठं. आणि त्या गाण्यामध्ये जे काही गारुड होतं, आणि मला लक्षातच नाही की आणि तेही गडबडीत निघून गेले. आणि नंतर मला लक्षात आलं की आपण चुकलोय, हरवलं. वारीतला किस्सा हा वारीतलाच किस्सा आहे लहानपणी.
आणि मग मी तिथं थांबलो आपलं. आता म्हणलं काय करावं, त्या दुकानदाराला लक्षात आलं. त्याने विचारलं काय रे बाबा कुठला काय वगैरे. मग मी आळंदीचं सगळं सांगितलं, उत्पादनाकडचं सांगितलं, मामाबद्दल सांगितलं. तर म्हणलं असं का, बरं बरं म्हणलं काय काळजी करू नको, मी सोडतो तुला घरी, मला माहिती आहे तुझ्या मामाचं घर. आणि मग त्यांनी इकडं आई सगळे ते चिंतेत सगळे, पण थोडं असंही झालं होतं. आणि काय असतं ना, आपण जेव्हा वाढत असतो ना, आजूबाजूचं वातावरण हे तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यात सर्वात महत्त्वाचा भाग त्याचा असतो. ज्या सराउंडिंग्समध्ये आपण म्हणतो की जेव्हा संगतीमध्ये तुम्ही राहता ते तुमचं आयुष्य घडत असतं. आणि माझ्या महत्भाग्याने मला खूप चांगलं सराउंडिंग मिळालं, खूप चांगली संगत मिळाली. राजकीय बैठक नको, आध्यात्मिक बैठक हवी, सांगीतिक बैठक हवी, अशी तुमची इच्छा मला वाटतं ती लहानपणापासून असेल. कारण पंडितजींचं गाणं ऐकता ऐकता हरवणं, हो, हरवून जाणं आणि शब्दशः हरवणं, हे दोन्ही अनुभव तुम्ही घेतलेत माऊली. माऊली बघा, लाखो वारकरी महाराष्ट्रभरातनं येतात, देशभरातनं येतात आणि ते अष्टमीपासून चालायला सुरुवात करतात, एकादशीला त्यांच्या लाडक्या विठुरायाकडे पोचतात. तुमच्या घरी, तुमच्या वाड्यात माऊली येतात पहिल्या दिवशी, स्वतःचे लाड करवून घ्यायला, कोडकौतुक करून घ्यायला, हे मी प्रत्यक्ष बघितलं आहे. हो. तर सर्वसामान्य म्हणून आमच्यासाठी वारी हा वेगळा विषय, पण तुमच्याकरता वारी, कारण तुम्ही ती परंपराच तुमच्याकडे आहे. तर तुमच्या दृष्टिकोनातून वारी काय असतं, हे वारी म्हणजे काय तुमच्या दृष्टिकोनातून? खरं तर आपल्या महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण भारताचं आध्यात्मिक वैभव आहे. मी नेहमी सांगतो सांस्कृतिक वैभव आहे, एकात्मतेचं प्रतीक आहे. कारण तुम्ही अनुभव घेतलेला आहे की इथं सगळेच माऊली असतात, कुठल्याही प्रकारचा भेद इथं नाही आहे. नाही, बरोबर. आणि माझे वडील ज्ञानेश्वर महाराज संस्थानात पुजारी परंपरेची सेवा तर होतीच, ते व्यवस्थापक पण होते. बरेच वर्ष त्यांनी नोकरी केली मंदिरामध्ये. आणि ते करत असताना जवळजवळ 30-35 वर्ष त्यांची वारी, जास्त कदाचित त्यांची वारी घडली. आणि मी 1 वर्ष वारी केली पूर्ण. म्हणजे माऊलींचं संजीवन समाधीचं सप्तशताब्दीचं वर्ष होतं, त्यावेळेस मी पुजारी म्हणून, सहाय्यक पुजारी म्हणून होतो. आता मला कसं, मी निवांतपणा माझा हा एक वेगळा गुण, म्हणजे शांतपणे पूजा करणं, निवांतपणे पूजा करणं. वारीच्या याच्यामध्ये कसं वेळेचं बंधन असतं, त्यामुळे त्या वेळेत ते सगळं उरकायला लागतं. अगदी उद्या सकाळी पालखी 6 वाजता निघेल. हो. आणि मी आपला असा, तर माझे मामा म्हणजे माझ्या आईचा सख्खा आत्तेभाऊ, ते भालदार आहेत माऊलींचे, राजाभाऊ चौधरी, ते सगळे. आणि परत आल्यानंतर त्यांनी मला वडिलांसमोर उभं केलं, ह्याला पुढच्या वर्षीपासून पाठवू नकोस, हा काही कामाचा नाही आहे. म्हणलं काय, अजिबात उरक नाही ह्याच्या अंगात. आणि म्हटलं देवाची पूजा अशी उरकायची नसते, शांतपणे, म्हणजे शांतपणा घरी, तिथं म्हटलं वेळ सांभाळायला लागते म्हटले. आणि खरंच त्याच्यानंतर मला, आता माझा धाकटा भाऊ जातो दरवर्षी, आमच्याकडं ज्ञानेश्वरी वाचनाची परंपरा आहे. माऊलींच्या रोजच्या याच्यामध्ये किमान 5 ओव्या तरी वाचायच्या, असं एक सेवा आहे. त्यात आता धाकटा भाऊ ती सांभाळतो सेवा. पण ही जी अनुभूती आहे ना, मी 1च वर्ष घेतली, पण मी सांगतो की हा जे आयुष्यभर पुरणारी एनर्जी ही. तुम्ही विचार करा, आज आपल्याला कुठला कार्यक्रम करायचा म्हटलं तर इन्व्हिटेशन पाठवा, व्हॉट्सॲपला रिमाइंडर पाठवा, त्याची जाहिरात करा, तरी लोक किती येतील माहीत नाही. ज्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी 2 फोन करा, परत कार्यक्रमानंतर जेवण ठेवा, तरीसुद्धा किती लोक येतील सांगता येत नाही. खिरापत. पण ही असा सोहळा आहे की इथं कुठलंही आमंत्रण नाही आहे, पण ठरलेल्या तिथीला तुम्ही म्हटलं तसं ऊन वारा पाऊस सोडा, कुठलंही संकट असलं तरी वारकरी वारी चुकवत नाहीत. आणि अजून एक गंमत सांगतो, आषाढी वारी आहे, कार्तिकी वारी आहे, चैत्र वारी आहे, माघ वारी आहे. महत्त्वाची वारी आषाढी वारी आणि कार्तिकीची. काही घराण्यांमध्ये आजही महाराष्ट्रातला अशी परंपरा आहे, अखंड वारी त्यांच्याकडं. एक व्यक्ती महिना वारकरी, म्हणजे दशमीला पंढरपूरला पोहोचायचं, एकादशी द्वादशी पारणं करून निघाले की आळंदी, अमावस्येच्या आधीची एकादशी आळंदीची, त्या दशमीला आळंदीला पोहोचायचं, तिथलं सगळं पारणं वगैरे सगळं करून परत तिकडनं निघाय. आणि पायी, हे प्रवास पायी, महिना वारकरी. ते. आणि त्यांची वर्षानुवर्ष ठरलेली ठिकाणं आहेत, त्याच घरी ते गावात त्या दिवशी ते मुक्कामाला त्यांच्याकडं असतात. मग ते ज्या कुटुंबात असतात मुक्कामाला, ते कुटुंबीय आपल्या कुटुंबातला सदस्य म्हणून त्यांची सेवा करतात. मग ज्यांच्या घरी दिवाळी आहे, दिवाळीच्या वेळेस ज्यांच्या घरी त्यांचं हे आहे, त्यांच्याकडं त्यांची दिवाळी असते. मग तिथेनी दिवाळी मागं पुढं होत्या, म्हणजे मुक्काम कदाचित मागं पुढं एखादा होऊ शकतो. तर त्यांच्याकडं त्यांची दिवाळी. आणि मग ते थकल्यानंतर त्यांनी ती पताका पुढच्या पिढीकडं सुपूर्द करायची, अशी पण परंपरा आहे. आणि मला सांगायला, म्हणजे आपण म्हणतो की महाराष्ट्रातनं सगळीकडनं, माझे एक मित्र आहेत, ते आत्ता सध्या बेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्टला ऑफिसर आहेत. बरोबर. हरीश कुमार शिंदे म्हणून. दरवर्षी त्यांची आणि आमची प्रस्थानावेळी भेट होते.
ॲक्सिडेंटली त्या व्यक्तीची माझी ओळख झाली. कारण प्रस्थान झाल्यानंतर ज्यावेळेस आजोळ घरात पालखी येते तर त्या आजोळ पूर्वीचा दरवाजा आता सगळं मोठं झालं, पण पूर्वीचा जो दरवाजा होता मोठा, त्याला दिंडी दरवाजा होता, त्या दारामध्ये ते आणि त्यांच्या आईसाहेब असे दारात उभे होते. आणि पालखी याच्या वेळेला गर्दी लोंढा येतो म्हणून त्यांना मी सांगत होतो की इथं थांबू नका, कारण लोंढा आला की तुम्ही चेंगराचेंगरीमध्ये तुम्ही चेंगरले जाल. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, नंतर मी चिडलो त्यांच्यावरती की तुम्हाला कळत नाही काय सांगते. ते माझ्याकडे बघून हसत होते नुसतं. मला काय वाटलं पण असं म्हटलं जाऊ आत थांबा, कारण आत आम्ही शक्यतो कमीत कमी, कारण आत नंतर गर्दी होते म्हणून फक्त मोजकी लोक आतमध्ये असतात. पण त्यांना काय वाटलं, मी आतमध्ये सोडलं त्यांना. नंतर मी विसरून गेलो आणि सगळं प्रस्थानानंतर कार्यक्रम सगळं झालं, पालखी आली, आरती झाली, सगळं झालं, प्रसाद वाटप सगळं झाल्यानंतर ती व्यक्ती मला येऊन भेटली, पाया पडले, मला म्हणलं की तुमच्यामुळे आज सगळं बघायला मिळालं. माझं पहिलंच वर्ष, मला काहीच माहीत नव्हतं. माझे वडील वारी करायचे, आमच्या घराण्यात पिढ्यानपिढ्यांची वारी. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बेंगलोरला गेलेली लोक आहोत, मराठी लोक, आणि आमच्याकडं वारीची परंपरा आहे. त्या काळात आमच्या घरचे लोक वारीच्या ह्याच्याप्रमाणे आधीच निघायचे आणि वारी करून मग परत यायचे. 4-4, 5-5 महिने त्यांना लागायचे. तर म्हणले आता माझे वडील जेव्हा थकले तेव्हा वडिलांनी सांगितलं की तू वारी करायला पाहिजेस. मग मी म्हटलं बाबा माझी नोकरी, मी कसं मिळणार मला. मग ते म्हणले की तुला पूर्ण वारी नाही जमली, प्रस्थानला जा आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला जा. सो वारी हा नेम आहेच आहे. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा, नामदेवराय स्वतः सांगतात. हा अनेकांसाठी कुळधर्म कुळाचारापेक्षाही महत्त्वाचा नियम आहे. आणि काही केल्या तो वारकरी तो चुकवत नाही. मग अनेक वेळेला असं संकट आलं आहे की दुष्काळ, मराठवाड्यातनं खूप जास्त भाविक येतात, दुष्काळ पडलेला आहे, पीक पाणी नाही आहे, म्हणजे पैसा नाही आहे, काही नाही आहे, कर्ज काढतात लोक, पण वारीला येतात. कोकणातलं उदाहरण मी नेहमी सांगतो, ते फयान वादळ आलं होतं त्यावेळेस अनेकांचे कर्ते पुरुष गेले, लाखांच्या बोटी गेल्या, त्या लोकांनी कर्ज काढली, वारी चुकवली नाही. वारी चुकवली ना. तुमचं अतिशय सुंदर गाणं आहे, हो, वारी चुकायची नाही. ते ऐकल्यानंतर मी पुन्हा सांगतो की म्हणजे रोमांचित व्हायला होतं. आणि आत्ता मला आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला तो अनुभव पुन्हा एकदा घ्यायला आवडेल. नक्कीच. त्या गाण्याची पार्श्वभूमी सांगायला मला आवडेल की लॉकडाऊनमध्ये आपण बघितलं की सगळं जग थांबलं होतं. आणि म्हणजे आम्ही प्रस्थानला ज्यावेळेस गेलो होतो की जे आमचं घराणं खूप मोठं आहे, खूप मेंबर्स सगळे आहेत, ते सगळे सेवेला येतात. त्यावेळेस अगदी मोजक्या 10-12 लोकांमध्ये ते सगळं पार पडायचं होतं की, आणि खूप एक भीती होती एक प्रकारची, कशा पद्धतीने होणार, सोशल डिस्टन्सिंग आणि हे सगळं. त्या पार्श्वभूमीवरती वारी पार पडली आणि पादुका बसमधनं नेण्यात आल्या वगैरे. असं देहूला जे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, स्वप्नील महाराज मोरे आणि त्यांची टीम फेसबुक दिंडीच्या माध्यमातून जवळजवळ गेली 16-17 वर्ष ते काम करत आहेत. आणि वारीच्या माध्यमातून ते एक वेगवेगळे थीम पण घेऊन येतात, वेगवेगळी गाणी घेऊन येतात. तर हे गाणं आपल्या सुरांचे लाडके लेखक गीतकार क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलं ते गाणं, आणि आनंद ओक संगीतकार, त्यांनी संगीत सचवलं. हे गाणं ज्यावेळेस गायलं त्यावेळेस मला स्वतःलाच गलबलून आलं होतं, कारण इतके सुंदर शब्द की काय, माय लेकराची नाळ कधी तुटायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही, तुझ्या दर्शनाची असं कधी थांबायची नाही. म्हणजे इतकं सुंदर ते होतं ना, मला ते आजही माझं स्वतःला ऐकलं तरी ते एक वेगळं त्याचं होतं. तो डोळ्यातून चंद्रभागा आता टायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता टायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वा. खरं तर या बाबतीमध्ये मी किस्सा ऐकला होता, अभिनेता संकर्षण कराडेने सांगितला होता, आणि त्याला बाबा महाराज हो सातारकर म्हणाले होते की कोविडमध्ये वारी वारकऱ्यांची नाही चुकली, वारी विठ्ठलाची चुकली. तो वर्षभर वाट पाहतो त्याच्या वाट पाहे भक्तांची. उभा भेटीची आवडी. मला हे सगळं बोलताना आता असं भरून आलं, कारण हे सगळं मागच्या 10-11 वर्षापासून मी फार जवळून अनुभवतो आहे. आणि खरं तर ह्या विषयावर जेवढं बोलू तेवढं कमी. आपला जो आजचा एपिसोड आहे तो आषाढ वारी सोहळा स्पेशल आहे. आणि आषाढ वारीचं महत्त्व किंवा आषाढी एकादशीचं महत्त्व याबद्दल माऊली तुम्ही काय सांगाल? देवशयनी एकादशी आपण म्हणतो की देव झोपतात त्या दिवशी. आणि पण कसं आहे, हे एकादशी फक्त आषाढीच महत्त्वाची नाही, पूर्ण 12 महिन्याच्या 24 एकादशा सगळ्यांचं महत्त्व आहे. आणि हा जो उपवास आहे, हा उपवास फक्त खाण्याचा उपवास नाही हो. आजकाल आपल्याकडं काय झालं आहे, उपवास म्हणजे उपवासाचं खाणं, खिचडी खा, वरेचे तांदूळ खा. मग आता उपवासाचं काय काय निघालं आहे, ते उपवासाला ग्लॅमर आलं आहे. ग्लॅमर आलं आहे. उपवासाच्या मिसळीपासून जिलबीपर्यंत, आणि ते माझ्यासारख्या खवय्याला सगळं माहिती आहे. हो.
उपवासाची इडली, उपवासाचा डोसा, उपवासाची मिसळ, बरंच काय केलं मी, उपवासाचा वडा. खरं तर तसं नाही आहे. म्हणजे एकादशीचा उपवास हा दशमीला चालू होतो. बरं. दशमीच्या दिवशी सकाळी एकदा तुम्ही भोजन केलं की नंतर काही खायचं नाही आहे. ते डायरेक्ट द्वादशीला पारण सोडायचं आहे. म्हणजे मला आत्ता इथे बोलायला किंवा सगळ्यांना सांगायला आवडेल, हा जो इंटरव्ह्यू आपण ही जी मुलाखती नवमीला खरं तर रेकॉर्ड करतो, हो, म्हणजे आषाढी एकादशीचा किंवा कोणत्याही एकादशीचा उपवास हा दशमीला सुरू होतो. म्हणजे दशमीला तुम्ही लंच केलं, हो, दुपारी जेवलात की त्यानंतर पूर्ण दिवसभर उपाशी राहून एकादशीलाही पूर्ण दिवस उपाशी राहायचं, द्वादशीला पारणं करायचं. आणि जे खरे वारकरी आहेत सगळे ते अशा पद्धतीने उपवास करतात. म्हणजे मध्ये आळंदीला असं एक झालं होतं की एकादशीच्या रात्री 12 वाजता मिसळ खायला जायचं. बरं. आमच्या आळंदीतलं एक फेमस रेस्टॉरंट आहे असे तिथे. आषाढी एकादशीला? नाही, एकादशीला. ओके. एकादशीला मग त्यांना काही वारकरी संप्रदायातल्या अधिकारी व्यक्तींनी सांगितलं की अरे असं नसतं, 12 वाजता आपली तिथी बदलत नाही. आणि मग तो प्रकार बंद झाला. त्याच्यातला मी पण होतो दुर्दैवाने. पण मिसळ खाल्ली तेव्हा तुम्ही? हां, 12 आणि गर्दी असायची भयंकर असो. पण काय माहिती का, आपल्या परंपरेमध्ये हे जे उपवास सांगितलेले आहेत, ह्या ज्या काही साधना सांगितलेल्या आहेत, त्या प्रत्येकाच्या मागे सायंटिफिक रिझन्स आहेत. आपल्या संतांना सायन्स खूप चांगलं कळत होतं. हो. तुकाराम महाराजांचे उपदेश आजच्या काळात म्हणजे कालातीत उपदेश आहेत. 700 वर्षापूर्वी माऊलींनी सांगितलेली गोष्ट आजही तितकीच उपयुक्त आहे. आणि संत परंपरेतले सगळे संत घ्या, अगदी नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज असतील, चोखोबा असतील, गोरोबा काका असतील, सावतो महाराज असतील, ह्या सगळ्या संतांनी जे स्वतःला आधी केलं मग सांगितले ना, आणि सिद्ध केलं की हा मार्ग परफेक्ट आहे, आम्ही सांगतो त्या पद्धतीने करा, तुमचं कल्याण होईल. ट्राईड अँड टेस्टेड. ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे. मग त्याच्यामागे सायन्स कसं आहे की बाबा तुकाराम महाराज म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर, की बाबा मत्सर करू नका, द्वेष करू नका. तेच खरं वर्म आहे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तीच खरी पूजा आहे भगवंताची. मग ते का सांगितलं आहे? कारण एखाद्याचा तुम्ही द्वेष करता, मत्सर करता, तेव्हा ज्याचा द्वेष करता त्याला काही फरक पडत नाही, पण तुम्हाला विकार जडतात, वेगवेगळ्या व्याधी जडतात. मग ब्लड प्रेशरचा त्रास असेल, हार्ट डिसीज असेल, अजून इतर काही त्रास असेल, असे अनेक. बाबा षड्रिपूंपासून लांब राहा, क्रोधापासून लांब राहा, अहंकारापासून लांब राहा. आणि आजकाल काय झालं, आम्ही म्हणतो अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भावे कसे, पण आमचाच अहंकार गेलेला नाही हो. आणि हा अहंकार सहज सोपं नाही आहे जाणं. कारण काय झालेलं आहे, आज बघतो आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये, आज तरुण पिढीमध्ये सुद्धा, म्हणजे नुसतं काय माझ्याकडं काय बघतोस, एखादा असंही उगतच काय, त्याच्यावरनं मग पुढं भांडणं मारामाऱ्या खूप वाढत टोकाला जातं. काय आहे, हा अहंकार अनेक प्रकारच्या म्हणजे तुमच्या आयुष्यात अडचणी घेऊन येतो. म्हणजे एक किस्सा मला फार वेगळा किस्सा आहे, पण मला सांगायला आवडेल. आपल्या भारतातले म्हणजे जगप्रसिद्ध खऱ्या अर्थाने संतूर वादक पंडित शिवकुमार शर्माजी, त्यांनी सांगितलेला किस्सा होता की हम लोग पहाडी इलाके से आते, आम्ही डोंगराळ भागात येतो. माझ्या वडिलांनी मला एक किस्सा सांगितला होता. म्हणले आपण जेव्हा डोंगर चढत असतो तेव्हा आपण खाली वाकून चढायला लागतं आणि उतरताना थोडंसं असं मागं झुकून उतरायला लागतं, बरोबर आहे? तर म्हणलं की एक सोपी गोष्ट सांगतो, म्हणली तुम्हाला, जो तुम्हाला असा भेटतो ना, समजायचं की तो वर चाललेला आहे, शिखराकडे चाललेला आहे. आणि जो तुम्हाला असा भेटतो ना, समजायचं तो उसका डाऊनफॉल सुरू हो गया, अधोगतीला चाललेला आहे. मग या सगळ्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, ह्या सगळ्या गुंत्यातनं सुटायचं असेल, हा जो आयुष्यातला प्रपंचातला गुंता आहे, तर संत वाङ्मय, भजन परंपरा, ही वारीमध्ये आल्यानंतर तुमचा अहंकार गळून जातो. बरोबर. आणि माणूस, बरं, कोविडने आपल्याला दाखवलं की कमीत कमी गरजांमध्ये आपलं आयुष्य छान चालू शकतं. हे वारीने आम्हाला शेकडो वर्ष शिकवलं आहे. म्हणून वारीचं महात्म्य आहे. वा. आणि हा आषाढ वारीचा सोहळा, हो, विना आमंत्रण विना निमंत्रण, हा जो काही मेळा जमतो, ही जी काही एनर्जी आहे, माऊली पूर्वसंचित, पूर्वपुण्याई, नशीबच म्हणता येईल. आणि त्यामुळे संप्रदायाची परंपरा असणाऱ्या घराण्यात जन्म, आध्यात्मिक सेवा, त्यात इतका गोड आवाज जो आज लोकप्रियतेच्या शिखरावरती आहे. त्यामुळे सांगीतिक सेवा, आध्यात्मिक सेवा आणि सांगीतिक सेवा याचं फार उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आहात. तरुण आहात आणि फार कमी काळामध्ये तुम्हाला ही लोकप्रियता मिळाली. अर्थात तुमची साधना ही मागच्या 25-30 वर्षांची आहे, पण या आध्यात्मिक सेवेतले काही असे अविस्मरणीय अनुभव असतील, सांगीतिक सेवेतले काही अविस्मरणीय अनुभव असतील. अर्थात तुम्ही माझे सन्मित्र आहात, त्यामुळे मला त्यातले काही बऱ्यापैकी माहिती आहेत. त्यातनं तुमच्याकडनं एखादा जर राहिला, सुटला, तर त्याची आठवण करून देतो मी तुम्हाला. पण ते 1-2 अनुभव असे शेअर करावेत की जेणेकरून
हे मार्गसुद्धा फार प्रशस्त आणि आपल्याला सुख देणारे आहेत. नाही, नक्कीच. म्हणजे मी जो घडलो तो सेवेतनंच घडलेलो आहे. म्हणजे लहानपणी मला भीमसेनजींकडे शिकायची इच्छा होती, पण काही कारणांनी नाही पूर्ण झाली. मग मी त्यांच्या कॅसेट्स त्याच्यावरती भजनं लावून त्याच्या मागं गात शिकलो, म्हणजे ऐकत आणि मग महाराजांची सेवा करता करता पहाटेच्या काकड आरतीपासून रात्री शेजारतीपर्यंत त्या वेळेचे राग वॉकमनवरती किंवा टेप रेकॉर्डरवरती लावायचं आणि त्याच्याबरोबर गायचं. आणि महाराजांची सेवा करता करता गाणं हा एक छंद. माऊलींच्या गाभाऱ्यात पण मला गाण्याचं भाग्य मिळालं. तर काय ना की हे ज्यावेळेस घडत होतं त्यावेळेस मला कळत नव्हतं की हे का घडत आहे, पहिली गोष्ट. पण ते आपोआप महाराज घडवून घेत होते. म्हणजे एखाद्याच्या करिअरची जी काही महत्त्वाची वर्ष असतात, शिक्षणाची म्हणा, की ज्याच्यावर पुढचं आयुष्य सगळं तुमचं अवलंबून असतं, ती सगळी वर्ष सेवेत महाराजांनी करून घेतली माझ्याकडनं. आणि अनुभूती इतक्या दिल्यात ना की म्हणजे एक पॉडकास्ट पुरणार नाही त्यातला पण एक महत्त्वाची अनुभूती सांगतो. माझ्या आयुष्यात रेकॉर्डिंग साधारणतः 99-2000 त्या काळामध्ये माझ्या आयुष्यात रेकॉर्डिंग सुरू झालं. त्या काळी स्पूलवर रेकॉर्डिंग व्हायचं, म्हणजे आत्ताचं असं कॉम्प्युटराईज सगळं नव्हतं. आणि रेकॉर्डिंगसाठी मला पुण्याला जायला लागायचं आणि माझ्यावरती सेवेची जबाबदारी होती. मग ते बऱ्याच वेळेला असं व्हायचं आणि मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला. मग माझे घरातले ओरडायचे मला की अरे इथली महाराजांची आरतीची वेळ आहे आणि तू कुठं चालला, इथले दुपारची नैवेद्याची वेळ आहे, तू कुठं चालला. मग मला असं वाटायचं की अरे मी रेकॉर्डिंग स्टुडिओला मला बरं उलटून बोलायची हिंमत आजही नाही आम्हाला कोणालाही, त्या संस्कारात मी वाढलेलो. मग मी आईकडं तक्रार करायचो की आई रेकॉर्डिंगला मला स्टुडिओला जायला लागणार ना, माझ्यासाठी स्टुडिओ इथे येणार आहे का, असं मी अनेक वेळा बोलायचो. 2011 साली आपल्या भारतातल्या जगप्रसिद्ध गायिका विदुषी शुभा मुदगलजी त्यांनी पुण्यामध्ये बाजा गाजा फेस्टिवल केला होता, संगीत महोत्सव केला होता. ज्याच्यामध्ये रेल्वेमध्ये गाणाऱ्या भिक्षेकऱ्यापासून ते अगदी पंडित शिवकुमार शर्माजी, हरिप्रसादजींपर्यंत असे सगळ्या ह्याचे कलाकार तिथे वेगवेगळ्या मंचांवर आपली कला सादर करत होते. त्याच्यात मी आपल्या संत साहित्यातलं लोकसंगीत, संत वाङ्मयातलं लोकसंगीत हा विषय मी घेऊन सादरीकरण केलं. गवळणी, भारुडा सगळं. हां, ती मोठी परंपरा, आपण नंतर पुढं त्याच्यावरती बोलूच. तर शुभाजींनी जेव्हा ते त्या परत कार्यक्रमाला नव्हत्या, पण नंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकल्यावर मग त्यांनी विचारलं की बाबा हे तुमच्याकडे रेकॉर्डेड काही आहे का असं. म्हणलं नाही. म्हणले आम्हाला या लोककला भारतातल्या जे आहेत त्याचं प्रिझर्वेशन आणि प्रमोशन करण्यासाठी, म्हणजे प्रचार प्रसारासाठी आम्ही काम करतो. अंडरस्कोर रेकॉर्ड्स त्यांची स्वतःची कंपनी, त्या माध्यमातून. तर आपण रेकॉर्ड करूयात. म्हणलं चालेल, करूयात. मग मुंबईला स्टुडिओ ठरला, तारीख ठरली, सगळे वादक, सगळी माझी टीम पूर्ण. आणि एक दिवस मग रेकॉर्डिंगच्या काही दिवस आधी मला नंदू निंबाळकर सरांचा फोन आला. ते सगळे कोऑर्डिनेट करत होते की अरे शुभाजी असं म्हणतात की आळंदीला एखाद्या मंदिरात आपण लाईव्ह करू शकतो का. वा, म्हणलं हां करू शकतो, आळंदीत मंदिर मठामध्ये करू शकतो आपल्या. मग ते आणि त्यांच्याबरोबर सुप्रसिद्ध साऊंड इंजिनियर जे आहेत नितीन जोशी सर, ते दोघंजण आळंदीला आले. मग त्यांनी मठातलं सगळं ते म्हणलं आवडलं. म्हणलं कमाल ॲकॉस्टिक आहे, इथला ॲम्बियन्स आणि हा ॲम्बियंट साऊंड मला पाहिजे. आणि मग तिथं त्यांनी पुण्यात त्यांचा त्यावेळेस साऊंड आयडियाज नावाचा स्टुडिओ होता, जिथं माझ्या आयुष्यातलं पहिलं डेब्यू केलेलं गाणं मी गायलं होतं 2010 साली आलेल्या टार्गेट सिनेमातलं वाटा झिडकारुनी आणि वाट्या मोरल्या. मी हार्ड रॉक सॉन्ग, म्हणजे माझी एंट्री फिल्म लाईनमध्ये हार्ड रॉक सॉंगने झालेली. टार्गेट आम्ही तर वायझेड सिनेमातलं तुमचं गाणं पहिलं जमलं. हां, त्याच्या आधी टार्गेट जो आला होता संजय नार्वेकर सर, मोठी स्टारकास्ट होती, स्वप्नील जोशी, अंकुश दादा. तर नितीन जोशी सरांनी सगळा स्टुडिओ अख्खा मठात आणला. आणि योगायोगाने ज्या दिवशी रेकॉर्डिंग झालं तो एकादशीचा दिवस होता. क्या बात. आमच्या सगळ्यांचा सगळा उपवास सकाळपासून. आणि 7 तास रेकॉर्डिंग महाराजांच्या समोर, संजीवन समाधीसमोर रेकॉर्डिंग झालं. शुभाजींनी माझी त्या दिवशी मुलाखत घेतली, ती यूट्यूबवरती पण त्याचं थोडंसं उपलब्ध आहे. आणि काही दिवसांनी 2 लेख प्रसिद्ध झाले शुभाजींचे. त्यातला एक मथळा होता, त्याचं शीर्षक होतं म्युझिक टू देअर इयर्स म्हणून. आणि एक दुसरं हे होतं, त्याचं शीर्षक होतं वेन अ टेम्पल टर्न इंटू अ रेकॉर्डिंग स्टुडिओ. आणि माझी गंमत अशी होती की महाराजांची सेवा, दुपारची सेवा, म्हणजे नैवेद्यानंतर अलंकार पूजा आपण जे करतो, देवाला नटवतो, वेगवेगळे फुलं, हार, वस्त्र वगैरे, तेव्हा माझं 1 तास 1.5 तास ती माझी पूजा चालायची. तेव्हा गाणं बरं ठरवून काही नसायचं, तिथं बसल्यानंतर जे महाराजांना वाटेल ते माझ्याकडनं गाऊन घ्यायचं. आणि तुम्ही बघितलं आळंदीला दर्शनाला गेलात की असं वाटतं की महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या मुखवट्याकडे बघताना असं वाटतं की ते बोलत आहेत तुमच्याशी, इतकी त्याची अनुभूती जबरदस्त. आणि मला असं वाटलं की महाराज बोलतात आणि मला असं वाटलं की ते म्हणतात की तू म्हणायचंस ना की माझ्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओ येईल का इथं. स्टुडिओ आणला. वा वा. बरं नुसता स्टुडिओ नाही आणला,
शुभा मुदगलजी, पंडित अनिश प्रधानजींसारखे मोठे कलाकार त्या निमित्ताने इथं आले आणि त्याचा संपूर्ण जगभर गाजावाजा झाला. ही भगवंताची लीला, ही भगवंताची कृपा आहे, ही माऊलींची कृपा आहे आणि ही अनुभूती आहे. ही अनुभूती, भगवंताची कृपा, ही लीला, याबद्दल ज्यावेळी तुम्ही बोलतात जबाबदारी आणखीन वाढते माऊली. हां, तुम्ही सगळ्याच गीतांचं सादरीकरण फार उत्तम करता तो, पण तुमच्या मुखातून अभंग ऐकणं यापेक्षा वेगळं सुख नाही. मी तुमच्या शौर्य गीतांचा फॅन आहे, तुमच्या इतर सगळ्या गीतांचा फॅन आहे, पण तुम्हाला मी आजपर्यंत कधी बोललो नाही, पण तुमच्याकडनं अभंग ऐकणं हा एक वेगळाच आनंद आहे. अभंगाच्या बाबतीत बोलायचं तर त्याच्या पारंपरिक चाली आहेत, हो, पण शेवटी आपण काही इनोव्हेशन्स करतो, काही बदल करतो. तुम्ही सुद्धा केलेत. अभंगाला चाल लावताना एक तर संप्रदायातली व्यक्ती, परंपरेतली व्यक्ती, मग जबाबदारी आणखीन वाढते, कारण पायांना पडण्याची भीती असते. ट्रेंड सेट कोणी केलं तर अवधूत गांधी निघाला असं नको व्हायला. बरोबर. तर काय जबाबदारी असते? काय माहिती का, आजकाल बॉलिवूड स्टाईलमध्ये अभंग गाण्याचं खूप फॅड आहे. हां, तेच. म्हणजे आता त्याला काही इलाज नाही, आपण म्हणजे पण मी नेहमी सांगतो, आपण हा विषय असा आहे की संतांनी मुळात हे ज्या रचना केल्यात हे खूप मोठे उपकार आहेत आपल्यासाठी. म्हणजे आपल्या कातड्याचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घालायचे म्हटलं तर ते उपकार फेडणार नाहीत. बरोबर. बरं, हे सगळे उपकार त्यांनी केलेत, पण त्याच्या बाबतीमध्ये त्यांना जे परतफेड झाली ती समाजाने त्यांना त्रासच दिला संतांना. आजही आम्ही संत जातीपातीत वाटून घेतलेत का? चोखोबा पण माझे आहेत ना, जेवढे ज्ञानोबा तुकोबा माझे आहेत तेवढे चोखोबा माझे आहेत. बरं, खरा वारकरी जो असतो तो असला हे कधीच करत नाही. सगळे संत सगळं, आणि त्यांनी मुळात जो मार्ग सांगितला आहे उद्धाराचा तो सोडून तुम्ही त्यांच्या जाती कशाला शोधत बसला. आणि संतांनी टाइमपास म्हणून कविता केलेल्या नाही आहेत. अभंग म्हणजे मला माझे गुरु, म्हणजे आयुष्यात गुरु का महत्त्वाचा असतो? गुरु तुमचा अज्ञानाची जळमटं दूर करतो, ज्ञानाचा प्रकाश दाखवतो. संत सेवा संघाचे संस्थापक संजय गोडबोले गुरुजी, एक किस्सा असा झाला होता की आम्ही पाऊसखुणा नावाचा कार्यक्रम करायचो. वलय मुळगुंद सुप्रसिद्ध गीतकार, भूषण करंदीकर सुप्रसिद्ध वृत्त निवेदक, बरोबर, आणि केदार द्वेकर सुप्रसिद्ध संगीतकार. आम्ही पाऊसखुणा नावाचा त्या पाऊसखुणामध्ये वलेने एक भक्तिगीत लिहिलं होतं, त्याला आम्ही पावसाचा अभंग म्हणायचो. आणि वारिजन पावसाचं सुंदर नातं त्यात गुंफलं होतं. सावळ्या घनांचे वाजतात टाळ, थेंब मोतीमाळ चैतन्याची, नभात घुमारा ओंकार हुंकार, मातीला अंकुर ओंकाराचे, अमृत सरींचे व्योम तीर्थक्षेत्र, धराही पवित्र प्रक्षाळणी, उतरोनी खाली येई विठुराय, धन्य धरा होय भेटी लागे, वैष्णवांची दाटी तसा दाट मेघ, भक्तीचाच ओघ नभांगण, काया ही सरींची उभी धरेवर, युगांचा विसर पांडुरंगा, वैष्णवांची दाटी तसा दाट मेघ, भक्तीचाच ओघ नभांगणी. आणि शेवटचं चरण फार जबरदस्त आहे त्याचं, गगन पंढरी चालत असे वारी, येणे जाणे सरी निरंतरी. म्हणजे ढगांची वारी पण निरंतर चालूच आहे ना. माऊली, मी म्हणतोय की इतक्या सुंदर समृद्ध पद्य परंपरेला, अभंगाला असं गद्यात का सांगते आम्हाला? ऐकतो एक त्याचं चरण ऐकतो. सावळ्या घनांचे वाजतात टाळ, सावळ्या घनांचे वाजतात टाळ, थेंब मोती माळ चैतन्याची, थेंब मोती माळ चैतन्याची, चैतन्याची, सावळ्या घनांचे वाजतात टाळ. वा. तर एका कार्यक्रमात आम्ही हे गाणं सादर करत होतो आणि मी सांगितलं की हा पावसाचा अभंग आहे. पुण्यामध्ये कार्यक्रम चालू होता, पुण्यातली लोक आपल्याला माहिती आहेत. एक आजोबा उभे राहिले, म्हणले थांबा, म्हणले तुम्ही याला अभंग म्हणू शकत नाहीत, ह्याला भक्तिगीत म्हणू शकता. अभंग फक्त संतांच्या रचनांना म्हणलं जातं. मी त्यांना उत्तर दिलं, माझ्यासाठी ज्या रचनेमध्ये भगवंताचं नाव आहे ती प्रत्येक रचना अभंग आहे. त्यांना लक्षात आलं याचं ज्ञान किती आहे, ते गपचूप खाली बसले. मी मात्र विजय मुद्राने कसं गप्प केलं, मी पण पुणेकर आहे जन्माने, असा सगळा आविर्भावात होतो. आणि हा किस्सा नंतर मी संजय गोडबोले गुरुजींना सांगितलं. मग ते हसले, ते म्हणले ते काका बरोबर होते. मग त्यांनी सांगितलं संतांच्या रचनांना अभंग का म्हणायचं? भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेला गेल्यानंतर संतांच्या प्रज्ञेमधून प्रकटलेलं काव्य म्हणजे अभंग आहे. वा. आपण म्हणतो प्रतिभावान संगीतकार, प्रतिभावान कलाकार, जे काय असेल, प्रतिभावान वक्ता असो, तर प्रतिभेच्या वरती असते ती प्रज्ञा, आणि त्या प्रज्ञेतून प्रकटलेलं काव्य म्हणजे अभंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभंग, संतांच्या रचनांना अभंग, ठीक आहे तू म्हणतो ते एका अर्थाने बरोबर आहे, पण संतांनी त्याचा मोबदला घेतलेला नाही आहे. इंद्रायणी काठी अभंगा इतकी उंची आहे, जे गदिमांनी लिहिलेलं आहे, किंवा शांताराम आठवलेंची रचना अभंग, संत तुकाराम चित्रपटातली आदी विजय कले, अभंगाची उंची आहे, पण तो अभंग नाही आहे, ते भक्तिगीत आहे. त्याचा त्यांना मोबदला मिळाला नाही, संतांनी मोबदला घेतलेला नाही. या दोन कारणांसाठी म्हणले एक आयुष्यभर लक्षात ठेव.
अशा रीतीने तो दुसरी गोष्ट, आता आपण त्याच्या मूळ मुद्द्याकडे येऊ. की चाल चाल करताना बरं, संप्रदायामध्ये जसे शेकडो वर्ष जुने अभंग आहेत, शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत पारंपरिक, आणि इतक्या गोड चाली आहेत, वारीच्या दरम्यान ते ऐकायला मिळतात. फड परंपरेमध्ये जे आहेत तिथले तेच त्याला काय म्हणतो, आजच्या मराठीमध्ये त्याला स्टिक राहून त्याला ते सादरीकरण असतं त्याचं. म्हणजे गाथा भजन ज्यावेळेस पंढरपूरला चातुर्मासात चालतं, आज गायलेली चाल पुढच्या 4 महिन्यात रिपीट होत नाही. इतक्या चाली शेकडो, आणि त्या आपल्या पूर्वजांनी या परंपरेतल्या महान व्यक्तिमत्वांनी अतिशय म्हणजे प्राणपणाने जतन करून ठेवलेले आहेत. बरोबर. आणि मी म्हणून, आणि मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान आहे की अभंग तुकाराम हा जो चित्रपट केला दिग्पाल लांजेकर सरांनी, त्यावेळेस दिग्पालने मला सांगितलं होतं की आपण पारंपरिक चाली करूयात. त्याचं संगीत पण तुम्ही केलं होतं ना सिनेमाचं. आणि त्यासाठी मोठा सन्मान मिळाला. तर खरं तो माझा सन्मान नाही परंपरेचा. मी फक्त फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हा माल भारवाही, मी एवढंच काम केलेलं आहे. माझा उद्देश एकच होता की ह्या चाली ज्या इतर लोकांना माहीत नाही की हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, ह्या चाली हे आणि त्याचं वैशिष्ट्य मी नेहमी सांगतो, बऱ्याच वेळा सांगितलं की वारकरी परंपरेमध्ये अभंग गाताना अभंगाचं दुसरं चरण ध्रुपद असतं. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणे, पण त्याचं ध्रुपद येतं तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. इतर कोणी जेव्हा अभंग कंपोज करतात तेव्हा चांगल्या चालीच असतं, वादच नाही. मग कुठलाही अभंग असू देत, म्हणजे माझे माहेर पंढरी असू देत, काय ही पंढरी असू देत, त्याचं मग पहिलं चरणच ध्रुपद केलेलं आहे. पण वारकरी परंपरेमध्ये दुसरं काही अपवाद सोडले तर दुसरं चरण ध्रुपद असतं. म्हणून गाथा जर तुम्ही बघितलात, नामदेव महाराजांचा असू देत, तुकोबारायांचा असू देत, माऊलींचा असेल, त्याच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणासमोर ध्रुपद असं दिलेलं असतं. आणि शेवटच्या चरणाची चाल बदलली जाते, त्याचा टेम्पो बदलला जातो, हे त्याची वैशिष्ट्य आहेत. म्हणून त्या चित्रपटाच्या माध्यमातून मला ते मांडता आलं खूप चांगल्या पद्धतीने. सो महत्त्वाचं काय आहे की त्यातला भाव, भले तुम्ही नवीन चाल करा किंवा पारंपरिक गा, त्यातला जो अभिप्रेत भाव आहे, जो अभंग आहे, आता बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव, किंवा आता कोठे धावे मन असू देत, कुठले शेकडो कुठलाही तुम्ही उदाहरण घ्या, काय त्याचं तो भाव जो आहे ना, तो भाव नाही प्रकट झाला तर त्याचा प्रभाव नाही पडणार. त्यामुळं ती चाल करताना, किंवा आता उदाहरण अजून द्यायचं झालं तर भेटी लागी जेव्हा लागलीसे असं, ही आस प्रत्येकाला लागते वारकऱ्यांना, म्हणून ते दरवर्षी येतात ना. बरोबर. पाहे रात्रंदिवस वाट तुझी, लता दिदींनी काय जबरदस्त गायलं ते चाल. म्हणजे पण ती पारंपरिक चाल नाही, पारंपरिक नाही आहे. पण गंमत अशी झाली, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट ज्यावेळेस केला आम्ही, त्यावेळेस चित्रपटामध्ये प्रसंग ज्यावेळेस माऊलींना समाधीचे वेध लागतात, त्या बॅकग्राऊंडला हा अभंग माऊली गातायत. म्हणजे तिथे हा नाही, तुकाराम महाराजांचा नाही, भेटी लागी जेव्हा आम्ही रणपती शिवरायामध्ये घेतला आहे, घनू वाजे गुण गुणा, वारा वाही ऋण जुणा. आता हे असे काही काही रचना यांनी ज्या काही करून ठेवल्या आहेत, या आपल्या म्हणजे खूप मोठे उपकार आहेत त्यांचे. पण आता नवीन जेव्हा येतं असं, तेव्हा मी दिग्पालला म्हटलं की आपण अभंग बदलूयात म्हणलं, कारण ते शब्द समोर आले की लता दिदीच गायला लागतात कानात, त्यांचाच आवाज घुमायला. कारण आळंदीला मंदिरामध्ये माऊलींच्या प्रत्यक्ष ती हजारो वेळा ऐकलं आहे हो मी ते. आणि ते एक तर तो वातावरण, ते सगळं वारीचं, कार्तिक वारीच्या दरम्यान ते आणि त्यात म्हणलं, पण नाही म्हणले माऊली मला हाच अभंग पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणलात की बाबा जबाबदारी असते का, ती जबाबदारी माझ्यावर नाही, ती जबाबदारी त्यांच्यावर आहे. कारण मी काही करत नाही, करून घेणारे ते असतात. मी आपलं शांत बसतो, मी त्यांना पूर्णपणे समर्पित होतो की बुवा हे असं असं आहे, आता हे पुढचं बघा तुम्ही काय ते सांगा. सांगून ठेवलेलं आहे ते मी वाहून नेतो, मी हमाल आहे. म्हणजे मला महाराजांची सेवा करता करता अनेक अभंगांच्या चाली गाभाऱ्यात काही ठरवलेलं नसताना सुचलेलं आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, त्याची चाल गाभाऱ्यात सुचलेली आहे. कशी कान्होबा तुझी गोंगळ, म्हणजे चैतन्य महाराजांच्या हस्ते एका ग्रंथाचं प्रकाशन होतं माऊलींच्या मंदिरात, डॉक्टर मोवी गोखले सरांचं. नामदेव महाराजांचं जे तीर्थावळी प्रकरण आहे, माऊली आणि ज्ञानोबारांनी नामदेवरांनी जे भारत भ्रमण केलं त्याच्यावरती ते प्रकरण आहे, त्याचं ग्रंथाचं प्रकाशन होतं. आणि तेव्हा मला हा अभंग गायचा होता. तर आदल्या दिवशीपर्यंत माझं ठरत नव्हतं की कसं गायचं, काय गायचं. आणि मी ते गाथा घेऊन महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये उंबऱ्यावरती बसलेलो असं, आणि काय करायचं, आणि अचानक ते चाल चालू झाली. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. याची गंमत काय, वक्ता नामदेवराय आहेत, श्रोता पांडुरंग परमात्मा आहे, आणि नामदेवराय पांडुरंगाला सांगतायत माऊलींची ख्याती सांगतायत. बरं, पांडुरंगाला माहीत नाही आहे का? माहिती आहे, तो जगन्नियंता आहे, सर्वज्ञ आहे, सर्वज्ञानी आहे, त्याला सगळं माहिती आहे. पण त्याला पांडुरंगाला कौतुक काय आहे की माझा लाडका एक भक्त दुसऱ्या लाडक्या भक्ताबद्दल सांगतोय. मग तो मला माहीत नाही ते सगळं, ते म्हणून तो प्रसाद येतो. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी
वदविले वेदमैशामुखी वदविले काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती असं मिळालं. सो मला पण एक आहे की त्या अभंगातला जो मूळ गाभा आहे त्याला कुठेही धक्का लागता कामा नये, हे सांभाळलं पाहिजे. पुन्हा मग ते प्रतिभा आणि प्रज्ञा हां हा जो त्या प्रज्ञेला न्याय देताना कुठेही हो. त्या परंपरेला धक्का लागला नाही पाहिजे, त्याच्या गाभ्याला धक्का नाही लागला पाहिजे. मला वाटतं ही जबाबदारी आहे. 100%. माऊली, परंपरेतल्या संगीत परंपरेबद्दल म्हणजे वारकरी संप्रदायातल्या संगीत परंपरेबद्दल आपण बोलूया, पण तुमची आणखीन एक वेगळी ओळख म्हणजे महाराष्ट्राचा शौर्य गायक अवधूत गांधी असं म्हटल्यानंतर पण अंगावरती शहारे येतात. मग शिवराज अष्टकामधले सगळी ते सॉंग्स तुमची गाणी असतील किंवा इतरही जी तुम्ही गाणी गाली ती सगळी गाणी असतील, शौर्य गीतं आणि वारकरी संप्रदायातल्या संगीत परंपरेतली गीतं सादरीकरणाची शैली भिन्न आहे. पुन्हा तुम्ही तेच म्हणाल की तो करता करविता आहे, तो सगळं करवून ते घेतो, त्रिकालाबाधित सत्य आहे. ते सत्य आहे. पण मला हे म्हणायचं की ह्या भिन्न शैलींना तितक्याच प्रगल्भतेने, प्रतिभेने, मी प्रज्ञेने म्हणणार नाही, प्रतिभेने आणि अगदीच आजच्या भाषेत म्हणायचं ते इतकं मजबूत सादरीकरण असतं, तर ही किमया कशी साधली तुम्ही? नाही, किमया मी म्हणलं तसं ते सगळं एकतर ते सगळं माझ्या लहानपणामध्ये झालेल्या संस्कारांमध्ये त्याचं गुपित आहे. मी म्हणजे एकीकडं वारकरी परंपरेचे संस्कार होत होते सगळे, आणि लोकसंगीत परंपरेतला मी म्हटलं तसं विठ्ठल महाराज भोसले असतील, गुरुवारी डॉक्टर रामचंद्र देखणे सर असतील, भारूड परंपरेतले संस्कार, शाहिरी परंपरेतले मला संस्कार मिळाले. शाहीर महादेवराव नानिवडेकर यांच्या परंपरेत त्यांचे पुतणे शाहीर मुकुंदराव नानिवडेकर, ते बजाज कंपनीमध्ये कामाला होते. आम्ही त्यांना नानिवडेकर आजोबा म्हणायचो. ते आळंदीत त्यांनी जागा घेऊन घर बांधलं होतं, आणि मग त्यांचे सुपुत्र शाहीर गुरुप्रसाद नानिवडेकर ते आमचे मामा सगळ्यांचे. तर त्यांच्याबरोबर राहून त्या शाहिरी परंपरेचा एक वेगळा संस्कार मला मिळाला. मी आजोबांबरोबर नंतरच्या काळामध्ये मी ढोलकीच्या साथीला जायचो. अच्छा. पोवाड्यांच्या वगैरे त्यांच्या कार्यक्रमामध्ये. ते दत्तभजनं पण उत्तम गायचे. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण चरित्र पोवाड्यामध्ये लिहिलेलं आहे. बरं. ते आता ते कधी प्रकाश होईल ते माऊली आणतील प्रकाशात, पण ते असे संस्कार मिळत गेले. आणि खरं सांगायचं तर हे आज जी शौर्य गायक म्हणून तुम्ही म्हणतात ती ओळख जी, त्याचं संपूर्णपणे श्रेय दिग्पाल लांजेकर अर्थात त्यांना जातं. कारण दिग्पाल आणि मी खूप जुने मित्र होतो, समविचारी, आणि काय म्हणतात व्यसनेषु सख्यम आपल्याकडं म्हण आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज नावाचं वेड आमच्या दोघांनाही होतं, संत परंपरेचं वेड त्यालाही मलाही. त्यामुळे ते विचारधारा जुळली, आणि ये हृदयचं ते हृदय अशा पद्धतीचं जुळल्यामुळं त्या माध्यमातून ही सुरुवात झाली. आणि पुन्हा तेच की बाबा रचनेमध्ये ती ताकद असते ना, जसं संतांच्या अभंगामध्ये ती कुठंतरी चाल लपलेली आहे ती. कारण तो भाव जो आहे ना, तो भाव तुम्हाला पकडता आला की मग तुम्हाला साध्य ते करता येतं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांवरची जी काही शौर्यगीतं दिग्पाल लांजेकरांच्या लेखणीतून साकारलीत, त्याचा साक्षीदार मी आहे. काही क्षणांमध्ये जणू कोणी कानात सांगते आणि ते लिहितात, अशा पद्धतीने गीतं निर्माण झालेली आहेत. आणि मग त्याच्या जेव्हा गाण्याची वेळ येते तेव्हा त्याला वेगळं काही करावं लागत नाही, ते आपोआपच येतं. चित्रपटामध्ये जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग पण घेतला आहे, कारण जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं भक्तिशक्तीचं अद्वैत मी प्रत्येक वेळी सांगतो, आणि ते सत्य, त्यांच्यामुळं आज आपण आहोत. बरोबर. आणि प्रत्येक चित्रपटामध्ये अष्टकातल्या तुकाराम महाराजांचा अभंग आहे असतो. तो अभंग गाताना आपोआपच तो भाव, कारण तो अभंगच सगळं सांगतो. त्या अभंगात तुकाराम महाराजांनी स्वतःच म्हणले, आम्हा घरी जण शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र येत नाही करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. त्यामुळे ते त्याच्यातनं आपसुकच त्या भावना येतात. आणि महाराजांचं म्हटलं शिवबा राजा गायला लागल्यानंतर आपोआपच ते अंगात ती एक, कारण ती मस्ती आहे ना, ती शौर्याची मस्ती, तो ट्रान्स आहे, तो एक महाराजांच्या मावळ्यांचा एक तो स्वॅग आहे, तर आपोआपच ते येतं. वा. अशी सगळी गंमत. आणि मला एक किस्सा या निमित्ताने सांगायला आवडेल. आपल्या सर्वांचे लाडके आणि आपल्या भोसरी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेशदादा लांडगे, ज्यांना वारकरी परंपरेचा प्रचंड अभिमान आहे. ते दरवर्षी वारीला आळंदीला प्रस्थानला पण येतात. त्यांनी मोशीमध्ये भारतातला आणि जगातला सर्वात मोठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण, तर तिथे एकदा मानवंदनेच्या कार्यक्रमाला मला सेवा करण्याची संधी मिळाली. आदल्या दिवशी रात्री मला तिथं मीटिंगला बोलवलं होतं की कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने काय वगैरे त्यासाठी बोलवलं होतं. तर साधारणतः 11:30-12 वाजता आमचे मीटिंग संपली आणि मी तिकडून घरी जायला निघालो. तर ते सगळं वातावरण, तो भव्य, ती मूर्ती महाराजांची सगळं बघितलं, आणि
माहीत नाही काय, म्हणजे मी गाडीत बसलो, गाडी सुरू झाली तसं माझ्या डोक्यात डाउनलोडिंग चालू झालं. छत्रपती शिवरायांचा छावा एकमेव जगती दुसरा शोधून दावा. वा. आणि मग त्याची चाल पण मला असं बऱ्याच वेळेला होतं की शब्दही सुचतात आणि चाली सकट शब्द, मग ती त्याची म्हणून मी का सांगतो की हे माझं नाही. अहो जगद्गुरू तुकाराम महाराज स्वतः म्हणायचे, करीतो कवित्व म्हणालं हे कोणी नव्हे माझी वाणी पदरची. तर आपण कुठे येतो, आपण कुठंच नाही येत. आणि ते घरी पोचेपर्यंत गाणं तयार झालं सगळं. मी घरी गेल्या गेल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं सगळं, म्हणजे याचं छान गाणं बनवूयात आपण. आणि मग बरेच दिवस गेले. मग आपले दिग्पाल लांजेकरांचं जसं शिवराज अष्टकाचा संकल्प आहे ते करत असताना, कारण का की हा शक्तीचा संस्कार पुढच्या पिढीपर्यंत व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य पोचून त्याच्या माध्यमातून नवीन पिढी घडली पाहिजे या उद्देशाने अष्टकाची निर्मिती करतो. बरं, अतिशय प्रामाणिकपणे एकतर जे बजेट मिळतं मराठी चित्रपटाला, मुळातच कमी बजेट, फार नशीबवान असे असतात की ज्यांना कलाकार शेवटी जागा झालाय. त्यामुळे उत्तम सिनेमांच्या निर्मितीसाठी बजेट वाढवणं गरजेचं आहे. कारण प्रतिभेची जर योग्य सांगड घालायची असेल आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत परिणामकारक पद्धतीनं पोचवायची असेल, बजेट त्यासाठी गरजेचं आहे. तर ज्या बजेटमध्ये त्यांनी पोहोचवलेत ज्या पद्धतीचे, तर ते फार महत्त्वाचं आहे त्यासाठी. आणि मग ते करत असतानाच ना की बाबा हे नुसतं चित्रपट करून चालणार नाही, अजून आपण एक काहीतरी करूयात. आजच्या काळामध्ये म्हणजे रंगमंची आविष्कारांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर मग एक वेगळ्या पद्धतीची कन्सेप्ट दिग्पाल सरांनी डेव्हलप केली की कथा सांगायची बसून आणि त्याच्यामध्ये मध्ये गाणं. बरं, कथा अभिवाचक कोण आहेत? दिग्पाल लांजेकर स्वतः, आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते, ज्यांनी तानाजी मालुसरे असे उभे केले की तानाजी मालुसरे म्हणलं की तेच अजय. बाजीप्रभू असे उभे केले की बाजीप्रभू म्हणले की तेच आजच्या पिढीला अजयदादा पुरकर. बरं, अजयदादा पुरकर स्वतः उत्तम गायक आहेत, चांगले पट्टीचे गायक आहेत. आणि सर्वांच्या लाडक्या, ज्यांना आपण जिजाऊ साहेबांच्या भूमिकेत बघतो, मृणालताई, हे तिघं अभिवाचन करतात आणि मध्ये मध्ये मिळून गातो. तर तशाच श्वासात राजा ध्यासात राजा हा कार्यक्रम निर्माण झाला. आणि मग महाराजांचं बद्दल सांगत असताना आणि कुठंतरी जाणवलं की अरे संभाजी महाराजांबद्दल फार कमी माहिती आहे लोकांना. जरी छावा एवढा मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आला, मालिका झाली, पण ते अजून किती जणांनी बघितलं असेल, काही जणांपर्यंत पोचलं, काही जणांपर्यंत नसेल पोचलं. मग ह्या माध्यमातून आपण अजून पोचूयात. मग संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंतचा संपूर्ण कथा आणि त्या अनुषंगाने मग तेव्हा मी दिग्पालला म्हटलं की आत्तापर्यंत आम्ही तो बहिर्ज्योता म्हणून एक प्रयोग केला होता, श्वासात राजा, त्या दोन्ही मी माझी एंट्री नंतर असायची. म्हटलं माझ्याकडे एक असं पद मला महाराजांच्या कृपेनं सुचलेलं आहे, तर आपण ह्या कार्यक्रमाचं ओपनिंग त्या गाण्याने करूयात का? मग दिग्पालला मी ऐकलो आणि मला खूप सुंदर आहे, उत्तम करा. मग आम्ही ते गाणं, त्याचं म्युझिक तयार केलं आणि ते आता ह्या शिवरायांचा छावा कार्यक्रमाचं त्याचं ओपनिंग त्या मानवंदनेने असतं. अरे वा. सो हे पुन्हा तिथं फिरून तिथेच होतो, कारण मला माहिती त्याच्यापेक्षा पलीकडं काही नाही, कारण कृपाच आहे ना. माझ्या आयुष्यात जर बेरीज वजाबाकी सगळं काही जे काही केलं, तर गुणाकार भागाकार सगळं, तर सगळं कृपाच आहे. माऊली, आपण शिवरायांचा छावा कार्यक्रमाबद्दल बोललो, आपण श्वासात राज, ध्यासात राज, आणि फक्त महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्राबाहेरही या सगळ्या कार्यक्रमांचे प्रयोग तुम्ही केले. आणि अलीकडे शिवरायांच्या छावाबरोबर तुमचा आणखीन एक प्रयोग सुरू आहे, जेनझीजला स्वातंत्र्यवीर समजावे. कार्यक्रमाचं नावच म्हणून स्वातंत्र्यवीर. याबद्दल थोडं सांगा, कारण फार वेगळ्या धाटणीचा तो कार्यक्रम आहे. कारण काय आहे, जे स्वातंत्र्यवीर जे होऊन गेले, स्वातंत्र्य युद्ध होऊन गेले, ज्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, त्यांनी आयुष्य खर्च घातलं, पूर्ण आपल्या सगळ्या प्राणांचं बलिदान दिलं, रक्त सांडलं. त्यांच्यामध्ये मला वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती आणि त्यांच्या एकूण कुटुंबावरती अन्याय होतोय अनेक कारणांनी. आणि गेल्या काही काळामध्ये एक जे काही पसरवलं जाते माफीवीर म्हणून, त्याला कुठंतरी एक सडेतोड उत्तर पुराव्यांसकट, आणि ते पण जेनझीला कळेल अशा पद्धतीने. मग पुन्हा ही जी कन्सेप्ट दिग्पाल सरांनी सुरू केली, या पद्धतीचं अभिवाचन, आणि त्याच पद्धतीने हा कार्यक्रम जातो सावरकरांच्या जन्मापासून ते पूर्ण नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं सगळ्या त्यांच्या ह्याच्याबद्दल. खरं तर आज आपल्यावरती त्यांचे खूप मोठे उपकार आहेत सावरकरांचे, जे मराठी भाषेतले आपण जे काही, जसं छत्रपती शिवरायांनी मराठी राज्यभाषा म्हणजे ती भाषेला एक दर्जा देऊन सगळ्या राज्यव्यवहारामध्ये राज्यव्यवहार कोश निर्माण केला. बरोबर. माऊलींनी, ज्ञानोबारायांनी अमृतातही पैजा जिंके असं ठामपणे सांगून एक सौंदर्य दिलं. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि मराठीत स्वातंत्र्यवीरांनी अनेक शब्द दिलेत. आज आपण जे शब्द वापरतो, दूरध्वनी, दूरदर्शन,
असे शेकडो हजारो शब्द सावरकरांनी आपल्याला दिलेले मराठी बरं भाषेत. तेवढंच नाही आहे, त्यांचं जे बलिदान आहे, जे केलेलं कार्य आहे ते कशा पद्धतीने होतं, काय काय म्हणजे टोकाचे त्रास एखादा व्यक्ती सहन करू शकतो, तर ते त्या कार्यक्रमात मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यात गाणी पण फार सुंदर. मी आता बोलण्यापेक्षा तो अनुभवण्याचा विषय. नाही, तो अनुभवा तुम्ही जवळच्या थिएटरमध्ये तिकीट काढा. जेव्हा श्वासात राज ध्यासात राज, शिवरायांचा छावा, म्हणून स्वातंत्र्यवीर या कार्यक्रमांचे प्रयोग तुमच्या जवळच्या लांबच्या कुठल्या थिएटरमध्ये असू देत, तिकीट काढून हे कार्यक्रम तुम्ही पाहण्यासाठी नक्की जा. 100%. आणि शिवरायांच्या छावामध्ये एक सुंदरसं लोकसंगीताचा, आता अर्थात दिग्पालचा अभ्यास लोकसंगीताचा पण प्रचंड आहे. धनगरी गीत त्याच्यामध्ये, धनगर गीत, सुंबरान घेतलंय, शंभूराजांचं सुंबरान त्याच्यात घेतलेलं आहे. आणि ते मी अनुभवलं आहे. हो. माझे सन्मित्र आहेत त्यामुळे मी विदाऊट तिकीटच अनुभवलं आहे. पण तुम्ही मात्र तिकीट काढून अनुभवा. माऊली, आपण ह्या सगळ्या विषयावरती बोलतोय. तुम्हाला प्रत्यक्ष सादरीकरण करताना म्हणजे मंचावरती पाहणं वेगळा अनुभव आहे. मला तुमच्याबद्दल एक गोष्ट फार आवडते की आपण आळंदीच्या मुरली हॉटेलच्या तुमच्या वरच्या घरी बसलेलो असताना बाहेर टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे. माऊली, तुमच्या अभंगाशिवाय पर्याय नाही वारी सोहळ्याला. मला बोलायचं आहे रेडिओवरती आणि तुम्ही बोला. तिथे तुम्ही सुरू होणार. आत्ता आपण एकत्र प्रवास करणार आहोत. माऊली, एखादं गाणं होऊ द्या. माऊली गाणार. माऊलींना कधी गायला लावलं तर माऊली गातात. माऊली वेळ काळ स्थळ काही पाहत नाही, माऊली गातात. हेच एका चांगल्या गायकाचं लक्षण आहे की चांगला गायक होण्यासाठी काय करावं लागतं माऊली? नाही, आता हे माहीत नाही मला, पण चांगला कलाकार होण्यासाठी खरं तर म्हणजे भारतरत्न सुरभास्कर पंडित भीमसेनजी सांगायचे, चांगला कलाकार होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चांगला गुरु, चांगला रियाज आणि चांगलं नशीब. चांगला गुरु पाहिजे, आणि चांगला गुरु जरी मिळाला तर त्याच्याकडनं तुम्ही मिळवून स्वतः उत्तम रियाज, भरपूर चांगल्या पद्धतीचा रियाज झाला पाहिजे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर नशीब चांगलं पाहिजे. म्हणजे नशीब चांगलं असेल, मला असं वाटतं, मी माझ्या दृष्टीने असं वाटतं की नशीब हा खूप मोठा महत्त्वाचा. आपलं नशीब आपणच घडवतो, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण त्या ज्या गोष्टी ज्या असतात ना घडणाऱ्या, त्याच्यासाठी लागणारं सुद्धा नशिबामुळंच घडतं. माऊली, तुमच्या उत्तरामध्ये एक प्रश्न दडला आहे. 98-99-2000ला रेकॉर्डिंगसाठी आळंदीतनं बस पकडून यायचं, तेही घरी भांडण करून किरकोळ आईशी. बाकी मोठ्यांशी बोलण्याची हिंमत आजही नाही आणि तेव्हाही नव्हती. खूप वर्षांनंतर हे सगळं वाटायला आलं. खूप साधनेनंतर, संघर्षानंतर आज महाराष्ट्राला अवधूत गांधी कळाला आहे. ही वेदना आहे ती. यासाठी नशिबावरती जास्त जोर दिलाय. हो, नाही, असं वेदना नाही म्हणता येणार, कारण मुळात आहे ना, समजा हे जर आधी झालं असतं हा माहीत तर नाही, महाराष्ट्राला किंवा कान रसिकांना, गानरसिकांना आणखीन खूप मोठी शिदोरी मिळाली असती. नाही, अर्थात हे कदाचित नशीब आमच्या पण मिळालं. नशिबाचा भाग आहे. नाही, पण असं मी उलटं म्हणेन की कदाचित काहीतरी वेगळं पण घडलं असतं. पण हे मी म्हणतो ना की कलेच्या मुळाशी वेदनाच असते ना. कलाकाराच्या मुळाशी वेदना हीच कला आहे. आणि वेदनेलाही बरेच अंग आहेत. हो, पण मला असं वाटतं की हे जे सगळी साधना किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याला दुसरा पर्याय नाही, कष्टाला पर्याय नाही. यश मिळवायचं तर कष्ट आहेतच ना. बरं, कोणाला लगेच मिळतं, कोणाला काही काळाने मिळतं. ही नशिबाची किंवा हे आपण डेस्टाईन म्हणू शकतो. त्यामुळे माझी तक्रार नाही कधीच त्या बाबतीमध्ये, कारण मला असं वाटतं की माझं ते जे आयुष्यात तो जो काळ होता तो सेवेमध्ये होता, आणि त्याच्यात मी खूप म्हणजे वेगळ्या ट्रान्समध्ये होतो. आणि मला आज तोच ट्रान्स जेव्हा मी कुठेही मंचावरती, तुम्ही म्हटलं की सादरीकरण करताना मी त्यांना समोर ठेवून सादर करतो. आणि कारण आम्हाला माऊलींनी शिकवलं आहे की हे जे श्रोते आहेत ते श्रोते नाही आहेत, प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती. हे माऊली जर म्हणतात की तुम्ही साक्षात भगवान शिवाचे रूप आहात. तुमच्या कानातून प्रत्यक्ष परमेश्वर माझं श्रवण करतोय, आणि हीच भावना ठेवून मी सादरीकरण करतो. परंपरेचा पाईक किंवा एक साधक म्हणून तुमची ही प्रतिक्रिया अत्यंत निरागस आहे. ती तेवढीच सत्य आहे. हे समजण्या इतका मी लहान नाही आहे, किंवा हे न समजण्या इतका मी लहान नाही, माफ करा मला. पण मला हे म्हणायचं आहे की हे थोडं आधी झालं असतं तर आषाढी वारीच्या निमित्तानं आम्हाला वार्षिक 6 गाणी एकाच वेळा ऐकायला मिळाली असती. नाही, यावर्षी झाले ना ते. कारण ह्या आषाढी, मी तेच म्हणतोय की ह्या आषाढ वारी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी असे एकमेव गायक आहेत अवधूत गांधी, ज्यांची 6 गाणी वारी संदर्भात, विठ्ठला संदर्भात रिलीज झाली आहेत.
आणि हा एक रेकॉर्ड आहे. माहीत नाही मला, रेकॉर्ड नसेल कदाचित. पण पण ती सगळीच लोकप्रिय असणं हा रेकॉर्ड. भाग्य म्हणायला लागेल, पुन्हा ही कृपेचाच विषय आहे. यावर्षी फेसबुक निडीच्या टीमने ठरवलं की भक्तिशक्ती हा विषय घेऊन गाणं करायचं आहे. मग अर्थात ते आल्यानंतर मग दिग्पाल लांजेकरांशिवाय पर्याय दुसरा चांगला असू शकत नाही. एक टाकी आणि एक टाकी दिग्पालने सुंदर लिहिलं. एक शाहीर आहे जो शिवरायांचा पाईक आहे, एक वारकरी आहे जो वारकरी परंपरेचा पाईक आहे. शाहीर वारकऱ्याला सवाल जबाबच्या माध्यमातून प्रश्न टाकतायत. कुठला असे तो राजा सांगा, उभा राहिला विटेवरी, हाते कटीवर ठेवून पाहे वाट कुणाची पंढरपुरी. सुंदर शब्द आणि त्याला सुंदर आवाजाचा आपल्याला मिळाला की आपल्या महाराष्ट्राचा लाडका गायक सध्याचा शाहीर चंद्रकांत माने, बरोबर, त्याने शाहिरी सगळं हे सांभाळलं आणि मला त्याला संगीत देण्याचं भाग्य लाभलं त्या. आणि मग मी वारकरी परंपरेतनं ते एक गाणं झालं. एक संकेत रहाडे म्हणून इथला आपल्या पिंपरी चिंचवडमधलाच एक खूप सुंदर संगीतकार आणि स्वतः त्याने लिहिलेलं आहे. तो IT मध्ये नोकरी करतो. त्याने सुंदर गाणं लिहिलं आहे. अतिशय म्हणजे खूप रचना गोड आहे, तशीच त्याची चाल पण खूप सुंदर आहे. सावळे सुंदर रूप तुझे गोड, सावळे सुंदर रूप तुझे गोड, मन दंग झाले हो पाहुनी श्रीमुख, मन दंग झाले हो पाहुनी श्रीमुख. विठ्ठलाचे गाव पंढरपूर नाव, विठ्ठलाचे गाव पंढरपूर नाव, चंद्रभागेच्या तिरी सोडियले दुःख, चंद्रभागेच्या तिरी सोडियले दुःख. असं सुंदर गाणं. आता मला नीट त्याची चाल पटकन आठवली नाही, पण अशी वेगवेगळी 6 गाणी, अशी 6 गाणी आहेत आणि वेगवेगळ्या काय म्हणता येईल चॅनल्सनी. ज्यांनी देह विठ्ठल गाणं लिहिलं ना, निलेश कटके, त्याची 2 गाणी मी यावर्षी ते पण सुंदर गाणी त्याचे काय. आणि हे गेल्या काही वर्षांचा आपण ट्रेंड म्हणूयात की आषाढी वारीला की खूप चांगले चांगले कलाकार त्या निमित्ताने महाराष्ट्राला आपल्याला मिळत आहेत. संगीतकार असतील, गीतकार असतील, गायक असतील. आणि काय होतं ना की मला असं वाटतं की हे येत राहिलं पाहिजे. हे त्याच्या भक्तीचं एक प्रतीक आहे. कारण संगीत हे असं माध्यम आहे की डायरेक्ट कनेक्ट करतं तुम्हाला आणि ते सहजासहजी मिळत नाहीत, ते कृपेशिवाय मिळत नाही. त्यामुळे गेले काही वर्ष गणपती आले, गणपतीची गाणी, नवरात्राला नवरात्राची गाणी, शिवजयंतीच्या वेळेस महाराजांची गाणी, हे जे सगळे आहे हे चालू राहिलं पाहिजे. बरोबर. आणि जास्तीत जास्त तरुणांनी आता हे मोठं माध्यम आपल्याकडं आहे, आपण स्वतःची गाणी स्वतः करून स्वतः रिलीज करू शकतो. तर त्या माध्यमातून अनेक त्याचा उपयोग तरुणांनी करून घेतला पाहिजे. तरुण प्रतिभावान जी मंडळी त्यांनी करून घेतला पाहिजे. माऊली, काय सुंदर तुम्ही आत्ता गायलात आणि हे सगळं सांगितलं. आणि ही परंपरा जी सुरू झाली आहे ती टिकून राहायला पाहिजे. म्हणजे शिवजयंतीच्या आधी महाराजांची गाणी, आषाढी सोहळ्याच्या आधी विठ्ठलाची गाणी, जे सणावाराच्या निमित्तानं होतं आहे, फार सुंदर ट्रेंड आहे. माऊली, संत परंपरेतील सांगीतिक परंपरा जी आहे त्याबद्दल पण भारुडं आहेत, गवळणी आहेत, अभंग आहेत, ओव्या आहेत, खूप काही. तर याबद्दल आम्हाला थोडं सांगा. काय संतांनी जे तत्त्वज्ञान आपल्या वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये होतं की ज्याच्यामुळं सर्वसामान्यांचा उद्धार होऊ शकतो, हे सगळं सर्व सोपं करून या माध्यमातून सांगितलं. मग लोककलांचा वापर संतांनी केलेला आहे. संतरचित जागरणाची पदं आहेत, गोंधळाची पदं आहेत, भारुड आहेत, वासुदेव आहे, कडक लक्ष्मी आहे, आंधळा आहे, पांगळा, पिंगळा, बहिरा, भटभटीण, सरदा भांड, ही सगळे वेगवेगळ्या प्रकारची भारुड आहेत. जोगी आहे, जागल्या आहे, खेळ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, हमामा, हुंबरी वगैरे 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 खूप आहे, फुगडी आहे, जात्यावरचं असं सगळं आहे. तर हे खरं तर हे मोठं दालन आहे आणि हे आपल्या लोकसंगीत परंपरेचं वैभव आहे. गवळणी आहेत. तर ह्या आता आणि आत्ताचा काळ खूप चांगला आहे. लोककलाकार खूप चांगले चांगले निर्माण होतात, वेगवेगळे कार्यक्रम निर्माण होत आहेत. तर हे संत परंपरेतलं लोकसंगीत जे आहे ना, की म्हणजे ज्या रचना संतांनी केलेल्या आहेत त्याच्या पण शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत आणि सुंदर चाली आहेत त्याच्या. तसं हे युगत मांडली आपण जे ऐकलं सगळ्यांनी ते भारुड आहे. तुम्ही शौर्यगीताचा उल्लेख करतात, युगत मांडली. हो. तर तो ह्या संत परंपरेतील जे काही लोकसंगीताचा प्रकार आहे त्यातलं भारुड आहे ते. भारुड प्रकार आहे. अच्छा, बरं. आणि म्हणजे शिवराज अष्टकाची निर्मिती करताना दिग्पालने एक महत्त्वाचं काही गोष्टी सांभाळल्यात त्यातलं की प्रत्येक चित्रपटामध्ये लोककलेचा प्रकार आला पाहिजे. जसा तुकाराम महाराजांचा अभंग आला पाहिजे आणि तसं लोककला. आणि मला अतिशय अभिमान वाटतो की मला
सर्वात जास्त जर ओळख मिळाली असेल तर ती युगत मंडळी. युगत मंडळी. तर युगत मंडळीचा किस्सा असा आहे की अनेक शाळांच्या स्नेहसंमेलनात त्यावर गाणी झाली. हो वेगवेगळ्या विडंबनांसाठी सुद्धा, विडंबन म्हणजे कुठल्या एखाद्या घटनेला हो जर प्रेझेंट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी युगत मांडलेली आहे, हो. तर त्याचं बॅकग्राऊंड पण युगत मांडलेली हे गाणं असायचं. लहान लहान मुलं त्याच्यावरती रील्स बनवले. आणि मला असं वाटतं की मोठी माणसं ओळखतात हे अवधूत गांधी आहेत, हे महाराष्ट्राचे शौर्य गायक आहेत, त्यांनी अमुक अमुक सिनेमात गाणी गायली. पण 4-5 वर्षांचं मूल हो मी म्हणतो की ते अवधूत काकांनी गायलेलं गाणं जे युगत मांडली त्याच्यामध्ये मी गॅदरिंगमध्ये नाचलो आहे, तर त्याच्या मनात अवधूत गांधी पोचले. ती कृपा आहे सगळी. आणि युगत मांडलीने तुम्हाला लोकप्रियता दिली हे तुम्ही प्रांजळपणे मान्य करतात. म्हणजे शौर्यगीतांच्या बाबतीत 2 ओळी पण तुम्ही नक्कीच, मांडाव्यात. नक्की. हो हो हे आमची युगत कामाला लगीन आहे सगळं बोलल्यानंतर. बरोबर. आणि मी पुन्हा ते सांगतो की ही लोकसंगीताची ताकद आहे, महाराष्ट्राच्या मातीतल्या संगीताची ताकद आहे ही. म्हणजे मला काही व्हिडिओ असे मला रील्स आले होते की मॅच जिंकल्यानंतर कोल्हापुरामध्ये एका चौकामध्ये मोठा DJ लावून सगळे युगत मंडळीवरती नाचत. तेच सांगतो मी तुम्हाला की हा युगत मंडळी ज्या ज्या ठिकाणी युक्तीनं काही विजय मिळाला ना तिथे हे गाणं आठवतं, युगत मंडळी. हो. आणि खूपच कमाल हे भारुड आहे. आपले स्वराज्याचा तिसरा डोळा ज्यांना म्हणलं जातं, महाराजांचा तिसरा नेत्र आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नायकांच्या तोंडून आपल्या सवंगड्यांना ते सांगतायत की पन्हाळगडाच्या वेड्यातनं सुटण्यासाठी महाराजांनी काय युगत मांडली. फार सुंदर ते गाणं झालेलं आहे. हे हे हा हे ना हैंग. अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार. अन मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग ना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग ना पार, हे लाग ना पार, लाग ना पार, अरे लाग ना पार, लाग ना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग ना पार. वा, बहुत बढिया. आणि ज्या ज्या ठिकाणी युक्तीचा उपयोग झालाय या गाण्यानंतर, हो, हो. कुणाच्या आयुष्यात, एखाद्या सोहळ्यात, हो. त्याच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगात, तिथे सगळीकडे हे गाणं बॅकग्राऊंडला होतं. ते मगाशी ज्या प्लॅटफॉर्मचा उल्लेख तुम्ही केला की आपल्याकडे मोबाईल आले, हे वेगळे प्लॅटफॉर्म्स आलेत, त्यामुळे सुद्धा उत्तम कलाकृती फार लवकर लोकांपर्यंत पोहोचतात. हो. अर्थात त्यात स्पर्धाही वाढली, पण हो. तो आज आपला चर्चेचा विषय नाही आहे. बरोबर. आपला विषय आषाढ वारी सोहळा आहे. हो. आणि तुमची स्वतःची असणारी आध्यात्मिक सांगीतिक सेवेची परंपरा हा आहे. आजकाल जेन्झीजबद्दल बरंच बोललं जात आहे, वेगळ्या कारणानं वेगवेगळ्या अर्थानं बोललं जातं. हे जेन्झीज पुढच्या 2-4 वर्षामध्ये युवा वर्गात हो. जाणार आहेत. आत्ता वारी सोहळ्यामध्ये तरुणांचा सहभाग खूप वाढला आहे. हो नक्कीच. हौशे नवशे गौशे असं आपण म्हणतो. वारीत सगळ्या प्रकारचे असतात. शोधण्यासाठी येणारे, हो. नवे असणारे, हौशी असणारे आणि परंपरेनं वर्षानुवर्ष वारी करणारे. तर ही तरुणाई वाढत चालली. ती भले त्या फोमोमुळे, हो फिअर ऑफ मिसिंग आउट वगैरे जो प्रकार असतो, अरे आकुर्डीवरनं पालखी गेली आहे, आळंदीहून पालखी गेली आहे आणि तू एक फोटो नाही काढला, हो तू एक रील नाही टाकला, म्हणून का ना तरुण त्या भक्ती मार्गावरती येतो. बरोबर. आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे की या तरुणाईनं हा भक्ती मार्ग, हा संप्रदायाचा मार्ग स्वीकारला तर आपसुकच त्यांचा उत्कर्ष होणार आहे. 100%. तर तरुणाईसाठी महत्त्वाचं असणाऱ्या या मार्गाबद्दल तुमचं काय मत आहे? काय आहे, आता बघा तुम्ही, एकीकडं ह्याला वेळेचा अपव्यय म्हणणारे पण लोक आहेत. अहो जिथं देवाला सोडलं नाही लोकांनी, नाही का, प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा सोडलं नाही, बरोबर. ते सर्वसामान्य भाग. पण काय आहे की वारी एकदा, आता बरेच जण ज्यांना पूर्ण शक्य नाही ते आळंदी ते पुणे चालतात, काही जण पुणे ते सासवड चालतात. दिंडी बरोबर नाही हां, असं वेगळे इतर चालणारे लोक. सेपरेट चालतात. पण मला असं म्हणायचं आहे की एकदा दिंडीतनं चालून बघा. आता बरेच जण जातात सुद्धा. माझा एक मित्र आहे, तो IT मध्ये खूप मोठ्या पोस्टवरती, खूप मोठ्या पदावरती. एक वेळ अशी होती की त्याला प्रचंड डिप्रेशन आलं होतं. बऱ्याच वेळेला जास्त अतिशय म्हणजे काय म्हणतात, अति हुशार मंडळींना ते होतं ना, तसा त्रास त्याला तसा बाबतीत झाला होता. आणि तो 1-1.5 महिना आळंदीत येऊन राहिला होता सेवेला मठात. आणि मग 1 वर्ष त्यांनी वारी केली की बाबा, त्याला कोणी सांगितलं की, मग त्याने सगळं बाजूला ठेवलं. पैसा भरपूर मिळत होता, पण ते काय ते समाधान नाही आहे. आणि म्हणून मग त्याने 1 वर्षी मी त्याला म्हटलं की माझ्या अशाची ओळखीची दिंडी आहे, त्या दिंडीमध्ये तू जा, त्याचं काय असेल ते त्याप्रमाणे नाव नोंदणी करून सगळं करून म्हणलं तिथले नियम पाळून तुला राहायला लागेल.
बाबा एक 2-4 कपडे बरोबर, जो दिवसभर AC ह्याच्यामध्ये बसणारा, एकदम स्टँडर्ड मोठ्या म्हणजे भरपूर महागड्या गाडीतनं प्रवास करणारा, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड सगळं वापरणारा, सगळा असा. मग त्याने धोतर नेसता येत नव्हतं म्हणून पायजमा कुर्ता विकत घेतले आणि वळकटी वगैरे सगळं त्याप्रमाणे करून तो गेला वारीबरोबर. मग त्याला आधी प्रश्न पडलो, त्याने आधी काय केलं होतं की भली मोठी बॅग भरली होती, मला हे लागेल, मला ते लागेल, सगळं लागेल. त्याच्या आजोबांनी ते सगळं बघितलं, त्याच्या आजोबांनी वारी केली होती. म्हटलं अरे काय करतो, नाही वारीला जाणार यावर्षी. म्हटलं हे काय करतोय, नाही सगळं हे लागेल ना. ते म्हणले सगळं ठेव म्हणले, ते तसलं काही लागत नसते म्हणले मी सांगतो तेवढं घे, एक पिशवी घे, त्याच्यामध्ये 2 जोडी कपडे घे, टॉवेल घे, आंतरवस्त्र जे काय असेल ते घे, एखादी बॅटरी ठेव, एखादी छत्री ठेव आणि एक वळकटी, संपला विषय म्हणले. नाही म्हणले मग खाण्यात ते तू दिंडीत राहस तिथं होते सगळं, मग तुझ्या वेळेप्रमाणे तिथल्या वेळेप्रमाणे चालायचं काय. आणि दिंडीत चालला तर दिंडीचे नियम मोडून चालणार नाही. पहिल्या वर्षी त्याला जड गेलं, म्हणजे पहिले काही दिवस जड गेलं. मग त्याच्या अंगवळ मग त्याला लक्षात आलं की अरे आपण ह्याच्यात जास्त आनंदात राहू शकतोय, मला कसलं इथं काय आणि बरं तो भजनानंद जो आहे ना वारीतला, नामगजर आपल्याकडं वारीमध्ये ज्ञानोबा तुकाराम असेल, रामकृष्ण हरीचा गजर असेल, नामदेव जनाबाईचा गजर असेल, भानुदास एकनाथचा गजर, असे वेगवेगळे गजर पण आहेत परंपरेतले आणि ते जोडणार आहेत सगळ्यांना ते. मग त्या गजरामध्ये म्हणजे काय म्हणतो, ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहा ते सांभाळी, ही जी अवस्था त्याच्यामध्ये. बरं वारीच्या ह्याच्यामध्ये वारकरी नुसतं एकच हे करत जातात नाही, वारीमध्ये फुगड्या होतात, दिंडीमध्ये वेगवेगळे खेळ होतात, भारुड होतात, चिखलामध्ये लोळतात, रिंगण होतं. हा सगळा आनंद सोहळा बरं काही लोकांच्या दृष्टीने हा वेळेचा अपव्यय आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. किंवा वारीला नाव ठेवताना लोक म्हणतात की काय वारी ज्या गावांना जाते तिकडं नंतर कचरा होतं, घाण होतं. मी एक साधं उदाहरण देतो, क्रिकेटची मॅच होते स्टेडियममध्ये, जेव्हा लाखांनी लोक असतात काही, तिथे कचरा होत नाही, होतो. तो वेळेचा अपव्यय नाही आहे. म्हणलं तर आहे, म्हणलं तर नाही आहे, कारण आम्ही मनोरंजनासाठी जातोय. मग हे आमचं आध्यात्मिक मनोरंजन आहे की ज्याच्यातून आमची आध्यात्मिक उन्नती होते, आम्हाला स्वतःचा शोध घेता येतो, म्हणून आम्ही वारी करतो. वारी अनुभवली म्हणून सांगतो. शनिवारी रविवारी वारीच्या दरम्यान आपल्याकडे पाऊस पडून गेलेला असतो. हो, वर्षा पर्यटन आपण ज्याला म्हणतो, पावसाळी पर्यटन, त्यासाठी युवा वर्ग मोठ्या संख्येने ट्रिपा काढतो. हो, ट्रेकिंगला जातो, फिरायला जातो. तो शनिवारी जातो, रविवारी संध्याकाळी परत येतो आणि मग भरल्या अंगानं दुखल्या अंगानं तो रविवारी झोपतो आणि सोमवारी सकाळी उठून पुन्हा ऑफिसला जातो. शनिवार रविवार मौज मजेसाठी गेलेला तो सोमवारी पेंगुळलेल्या डोळ्यानं ऑफिसात असतो. बरोबर. शनिवारी रविवारी का होईना 2 दिवस तुम्ही वारीत चाला, सोमवारी तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नसेल तर हे माझं चॅलेंज आहे 100%. आणि म्हणून हा वेळेचा अपव्यय नाही आहे. वारी म्हणजे स्वतः शोधण्याचा, प्रतिकूलतेवरती मात करण्याचा आणि आत्मिक समाधान मिळवण्याचा साधा मार्ग म्हणजे वारी आहे. ही वारी मी अनुभवली आहे. 100%. म्हणून तुम्हाला सांगतो, वेळापूरच्या पालखी तळावरती चिखलात मांडी घालून बसलो आहे वा. आणि त्या ओल्या अंगानं वेळापूरहून पुण्यात पोचलो. काय आहे तिथं आणि माऊली मी म्हणून हे सांगतो, तिथे पोचलो आहे दिवसभर संपूर्ण सोहळ्यात आणि त्या सगळ्या आनंदात जल्लोषात, आणि तरीही जाऊन माझ्या ऑफिसातलं रजिस्टर चेक करा, नेहमीच्या वेळेपेक्षा 1 मिनिट मी आधी पोचलो. वा. नाही आणि गंमत आहे ना की तिथं तुम्ही स्वतःला विसरता ना, तुमचे जे काय मागं बिरोदावली, तुमच्या नावाच्या मागं जे काही डिग्री असतील, जेव्हा जे काय तुमचं सो कॉल्ड जे काय असेल ते तिथं नाही ना काहीच कामाचं. आणि तिथं ते सगळं तुम्ही टाकून जाता तिथे, म्हणून तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. तिथं तुम्हाला काय आहे, आपल्या परंपरेमध्ये सर्वाठायी परमेश्वराची अनुभूती सांगितलेली आहे, किंवा सर्वाठायी एकच आत्मा सगळीकडे आहे, सगळीकडे तो आहे, चराचरात व्यापून राहिलेला आहे, ते तिथं अनुभवायला मिळते. तुम्ही विसरून जाता. मग तुम्हाला इतर वेळेस आपल्या कपड्याला थोडे घडे मोडलेले सुद्धा चालत नसते लोकांना. काय, कारण दाखवायचं असतं ना मी कोणीतरी आहे. तिथं तुमचा मीच नसतो, मीपणा जो आहे तो गळून पडतो. तिकडे दिग्गजांपासून सगळेच एकमेकांना माऊली म्हणतात. मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. हे सगळं म्हणून ही अनुभूती वारी मी म्हणून सांगेल की तरुणांनी आयुष्यात एकदा तरी वारी करावी. दरवर्षी भले तुम्हाला सुट्टी मिळणार नाही, शक्य नाही, पण काही जण जसं टप्पे करतात. काही जण यावर्षी आळंदी ते पुणे, पुढच्या वर्षी पुणे ते सासवड ते जेजुरी, असे पण करणारे काही लोक आहेत. 1 दिवसाची वारी, 2 दिवसाची वारी तुमचा शनिवार रविवार काढून त्या
आठवड्यात वर्षा पर्यटन न करता करून बघा. मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, अवधूत माऊली किंवा कोणीही कित्येक तास वारीबद्दल बोललं तरी ते फक्त शब्दांमध्ये वारी हा सांगण्याचा नाही, वारी हा अनुभवण्याचा विषय आहे. आणि जून महिन्यामध्येच अंगठ्यानं असं स्क्रोल करताना रील येत होते अनेक तरुणांचे, जुलेत काय करतोय, आणि मग ते धुरंधर सिनेमाचं गाणं मैं वारी जावा. तितकं ठीक आहे, जाऊन बघा एकदा, खूप आनंद मिळेल तुम्हाला. आणि आयुष्यात खऱ्या अर्थानं धुरंधर व्हायचं असेल तर हा वारीचा अनुभव घेतला पाहिजे. हेच जेन्झीजला किंवा युवा वर्गाला सांगणं आहे माझं. माऊली, माझा एक प्रश्न, आता आपण शेवटाकडे येऊया. फार प्रसन्न वाटतं माऊली आळंदीमध्ये आल्यानंतर. समाधान मिळतं, आनंद मिळतो. प्रस्थान सोहळा खूप जवळून अनुभवला आहे, पाहिला आहे. तुमच्या सहकार्यानं, माऊलींच्या कृपेनं लाखो लोक ज्या पालखीला हात लावण्यासाठी धडपडत असतात, त्याच्या अगदी बाजूला उभं राहून मी अनेकदा तो सोहळा पाहिला आहे. माऊली माझ्यासाठी सर्वस्व आहे. हो. पण तुम्ही स्वतः त्या घराण्यातले आहात, त्या परंपरेतले आहात. वंशपरंपरेनं ती पूजा तुमच्याकडे आहे. तुमच्यासाठी माऊली काय? माऊली नाही, अर्थात माझ्यासाठी पण सर्वस्वच आहे. जे काय आहे आज त्यांच्या कृपेमुळं आहे ना. आणि काय हो, लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करील आभाविणा प्रीती. म्हणजे आईच्या सारखंपेक्षा आईच म्हणू शकतो आपण. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. आपण तेवढंच करायचं, त्यांच्या पायावर लोटांगण घालायचं. कारण चालवणारे, सगळं करवणारे तेच आहेत. आणि हे अनेक अनुभवातनं मला ते म्हणजे त्याचं आकलन होत गेलं, त्याची जाणीव होत गेली. त्यामुळं आता माझ्या मुखातून दुसरं येऊ शकत नाही काही. सर्वस्व आहेत आपल्यासाठी ते. बहुत बढिया माऊली. तुमच्या अभंगांनी, तुमच्या भक्तिगीतांनी लोकांची आजारपणं दूर झाली आहेत. अशा लोकांना मी ओळखतो. उमेद गळून पडलेल्यांची उमेद जागी झाली आहे, अशांना मी ओळखतो. इतके सुंदर सुंदर अनुभव तुमच्या या गायन सेवेतनं लोकांनी घेतलेले आहेत. तुम्ही शौर्य गायकसुद्धा आहात आणि तुम्ही भक्तिगीत आणि अभंग गाणारेसुद्धा गायक आहात. तुमच्या बोलण्यातनं, वागण्यातनं, तुमच्या गायकीतनं मुळातनं भक्तीतली निर्मळता आणि शक्तीचं सामर्थ्य दिसून येतं. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं शौर्य गायक असं तुम्हाला म्हणताना मला प्रचंड आनंद होतो किंवा अभिमान वाटतो की ही माऊली माझा अगदी जवळचा मित्र आहे. मी पुन्हा सांगतो, वारी अनुभवण्याचा विषय आहे. आणि हरिभक्तपरायण डॉक्टर रामचंद्र देखणे महाराजांच्या म्हणण्यानुसार ज्ञान, ध्यान आणि समाधान म्हणजे वारी. आषाढ वारीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा सोहळा याची देही याची डोळा आयुष्यात एकदा तरी अनुभवा. जुने जाणते सांगून गेलेत की वारी एकदा तरी करा. आणि मला असं वाटतं की सगळ्यांचे दुःख हारी ती वारी. वा वा माऊली, तुम्ही आलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी तुमचा अगदी मनापासून आभारी आहे. मी पण तुला खूप खूप धन्यवाद देतो. आता आपण मित्र आहोत, त्यामुळं शेवटाकडं आपण अगदी आपल्या ह्याला घेऊयात की आपण हे जे सख्यत्व आहे हे काही कृपेमुळंच मिळतं ना. बरोबर. जसं संतांचं पांडुरंगाशी जडलं तसं एकमेकांशी जोडलं जावं, त्यासाठी वारी. क्या बात आहे. आणि ही सख्यत्वाची भावना आजच्या काळामध्ये ते जरा दुर्लभ होत चालले. माऊलींनी सांगितले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ते परस्परांशी जोडण्यासाठी ही वारी. आणि मला नक्कीच आनंद झाला या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला गप्पा मारायला मिळाला. आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद मनापासून. शुभम जो आपला मित्र आहे त्याच्या माध्यमातून हे पॉडकास्ट आपण. ते शुभमचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. हो. शुभम मागे कधीतरी आजारी होता आणि माऊली तो तुमचं गाणं ऐकायचा, स्वामींचं गाणं, जे त्याला बळ देत होतं. आणि त्या आजारातनं त्याला बाहेर पडण्यासाठी ही जी म्युझिक थेरपी जी आहे ना, ती खूप कामाला आली. तुम्ही जे म्हणतात ना की ही कृपा आहे किंवा हे मी नाही, तो करवून घेतो. तो हे का करवून घेतो ना, त्याची ही प्रातिनिधिक उदाहरण आहेत की त्या म्युझिक थेरपीमुळे सुद्धा त्याला फरक पडला. मला हॉस्पिटलमधनं फोन आला होता त्यावेळेस, कारण मी जसं त्याला बघितला होता एकदम असा दष्टपुष्ट, सुंदर असा एकदम, माझ्यापेक्षा दष्टपुष्ट. पण त्यावेळेस त्याचा आवाज ऐकल्यानंतर मलाच इतकं कसं झालं की मला ते
मग मी ते लिंक पाठवली त्याची आणि काय ती स्वामींच्या त्या नामामध्ये ताकद आहे हो. बरोबर. हे जे संत आहेत त्यांच्या नामामध्ये ताकद आहे आणि ते त्यांची खरंच त्या कृपेचा कधी कोणाला कशा पद्धतीने ते तारतील कृपेमधून ते आपल्याही आकलनाच्या पलीकडचं आहे. अगदी फार सुंदर गाणं. मला असं वाटतं की माझं परम भाग्य मागच्या काही जन्मांचं पुण्य म्हणून ही सगळी जे काही गायला मिळते सेवा वाटायला आलं ते ते गाणं आहे. तर ते काळजाचा ठाव घेणारं ते गाणं त्यांना आपण शेवट करूया आपल्या आहे, गप्पांचा. अगदी नक्कीच नक्कीच. आणि फार सुंदर ओळी आहेत, ते लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. वाह वाह माऊली, क्या बात आहे. बहुत बढ़िया, बहुत बहुत बढ़िया. फार सुंदर, खूप छान वाटलं. आयुष्यामध्ये जिंकण्याचा मोह ठेवू नका, हरण्याचं भय ठेवू नका. सगळं त्याच्यावरती सोपं. आपण आपलं कार्य करत राहूया. माणसानं माणसाशी माणसासम वागणं हीच तर संतांची शिकवण आहे. हीच संतांची शिकवण आहे. याचा अंगीकार करूया. माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे, काहीतरी सत्कर्म करूया, सत्कार्य करूया. आयुष्यात एकदा वारी करूया, आषाढवारीचा सोहळा अनुभवूया. माऊली, ह्या गप्पा थांबू नये हो, असं वाटत असताना कुठेतरी अर्धविराम असावा, कुठेतरी छोटासा ब्रेक असावा आणि पुन्हा ह्या भेटीची ओढ असावी. नक्कीच. पांडुरंगाचरणी माऊलीचरणी प्रार्थना करतो. हो. तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ऑन द टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नवीन अपडेट्ससाठी. आपण अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींना इथे बोलावून त्यांच्याशी कॅन्डिड गप्पा मारणार आहोत. त्यांच्याशी मारलेल्या गप्पा नक्कीच आयुष्याच्या प्रवासाला समृद्ध करण्याकामी आपल्याला मार्गदर्शक ठरतील. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती, ऑन द टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.